नमस्कार, मनापासून स्वागत आहे तुमचं. हाऊस द जोश. तर सलाम इंडियाच्या या स्पेशल शो मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. निवडणुकीचं महापर्व आहे. घोषणांचा नाद घुमतोय, वचनं आहेत, बरेचसे दावे आहेत. आणि ह्या अशा वेळी या गोंगाटामध्ये आपण बहुतेक हे विसरून जातो की ही निवडणूक पंतप्रधानांच्या राज्यकारभाराचा 5 वर्षांच्या हिशोबाची वेळ असते. ही वेळ असते जेव्हा पंतप्रधान देशाच्या जनतेसमोर त्यांनी केलेल्या कामाचा हिशोब देत असतात. जनता निर्णय घेत असते. आपल्याला निर्णय घ्यायचा आहे की गेल्या 5 वर्षांमध्ये पंतप्रधान मोदी यांनी देशासाठी जे केलं ते चांगलं केलं की वाईट केलं, खूप जास्त केलं की काही कमी पडलं. आपल्याला निर्णय घ्यायचा आहे की या देशाला एक मजबूत सरकार हवं आहे. आपल्याला निर्णय घ्यायचा आहे की या देशाला एक खिचडी सरकार हवं आहे की एक असं सरकार हवं आहे, एक असा पंतप्रधान हवा आहे जो संपूर्ण विश्वामध्ये भारताची मान गौरवाने उंच करेल. मी आमंत्रित करतोय भारताचे पंतप्रधान नरेंद्र दामोदर दास मोदी यांना. प्लीज वेलकम प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी. मी तुम्हा सर्वांतर्फे स्वागत करतोय भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचं. मोदीजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं. धन्यवाद रजतजी. खूप दिवसांनंतर इथे येण्याची संधी मिळाली आहे. मोदीजी, जेव्हा जेव्हा निवडणुका होतात, शांत व्हा सगळ्यांनी. हो हो, तुम्ही जरा तुमची आपली एनर्जी वाचवून ठेवा. तुम्हाला 4 तारखेला देखील या एनर्जीची गरज लागणार आहे. मोदीजी, जेव्हा जेव्हा निवडणुका येतात आणि तुम्ही समोर येता, जनतेमध्ये याच पद्धतीचा उत्साह दिसून येत असतो. उत्सवाचं वातावरण निर्माण होतं. आणि तुम्ही ज्या घोषणा देता त्या घोषणांना घेऊन माणसं खूप मजा घेतात. यावेळेस तुम्ही म्हणालात की अबकी बार 400 पार. तर मी बघतोय की डिजिटल मीडियावर कुणीतरी लिहिलंय, हौले हौले हो जाएगा प्यार, अब की बार 400 पार.
कुणीतरी लिहिलंय की दिल का भंवर करे पुकार, अब की बार 400 पार। आणि हेही लिहिलंय की चटनी के बिना ढोकला बेकार, अब की बार फिर से मोदी सरकार। आणि क्रिएटिव्हिटीचं उदाहरण बघा. साइकिल से जाएं, हाथ से कमल का बटन दबाएं। आणि वर लिहिलंय की बेईमानों के लिए मोदी जहर है, गद्दारों के लिए मोदी कहर है, और देश में मोदी की लहर है। आणि मग कुणीतरी असंही लिहितो की नतीजों के बाद राहुल होंगे फरार, अब की बार 400 पार। त्यामुळे हे जे जनतेचं वेड आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये दिसून येत आहे. बरं झालं की मला तुमच्या या शोमध्ये येण्याची संधी मिळाली आणि तुम्ही देखील रिसर्च करून खूप काही कंपाईल केलं आहे. मी स्वतः इतक्या धावपळीमध्ये असतो, या सगळ्या गोष्टींकडे माझं लक्ष थोडं कमीच असतं. सर्वात इंटरेस्टिंग एक गोष्ट माझ्याकडून सांगायची राहून गेली. यांनी जशी एखाद्या लग्नाची पत्रिका छापतात तसा लग्नाचा प्रोग्राम छापलाय. यांनी लिहिलंय की 1 जूनला मेहंदी आणि 2ला केजरीवाल यांची पाठवणी, 4 जूनला ब्रेकफास्ट आणि त्यानंतर हळद आणि लंच मध्ये रडगाणं सुरू राहील. 3 वाजता ईव्हीएमच्या पालखीमध्ये परतावणी, 5 वाजता विपक्षाची पाठवणी, 6 वाजता पाठवणीचं रडगाणं आणि 7 वाजता पप्पू जाणार इटलीला. जर तुमच्याकडे ती लग्नपत्रिका असेल तर लोकांनाही दाखवा, जेणेकरून लोकांना समजेल हे की काय बघा, काय ही ती करतात पत्रिका माणसं. आहे. तुम्ही सगळे सुद्धा पाहू शकता. प्रयत्न करा की स्क्रीनवर सुद्धा दाखवली जाईल. आता ही लग्नाची कमी आणि पाठवण्याची जास्त पत्रिका वाटते. एक गोष्ट मात्र नक्की आहे की देशाचे जे तरुण आहेत, त्यांचं जे काही क्रिएटिव्ह माइंड आहे, ते निवडणुकीमध्ये खूपच ॲक्टिव्ह होत असतं आणि त्यामुळेच ते प्रत्येक गोष्टीमध्ये, घोषणांमध्ये, व्यंगांमध्ये आणि खूप कमी शब्दांमध्ये विश्वासही प्रकट करत असतात. आणि जेव्हा ही 400च्या पारची गोष्ट आली, तर त्याचे 2 पैलू आहेत. एक तर हा की ही बीजेपीने ठरवलेली घोषणा नाहीये, तर जनतेच्या मनातून निघालेला हा आवाज आहे. जिथवर मोदीचा विषय निघतो. आता बघूया की 19 ते 24च्या दरम्यान आम्ही जवळपास 360 ठिकाणी जिंकलो होतो एनडीए आणि संसदेमध्ये 2-3 पक्ष होते जे नेहमीच आमच्या बरोबर होते. त्यामुळे एनडीए प्लस बघितलं तर आम्ही ऑलरेडी 400च्या पार होतोच. 2019 ते 2024 पर्यंत संसदेमध्ये 400 होतो, म्हणजे 400 जर तुमच्या कुटुंबामध्ये मूल आहे, त्याने 90% मार्क मिळवले, तर त्याच्या विरोधातील सगळेजण, त्याचे जे कॉम्पिटिटर, त्याच्या वर्गातली जी मुलं आहेत, त्यांनी 30 मिळवले, 40 मिळवले, तरी तुम्ही त्याला असं नाही बोलणार की यार तुझे बाकीचे 400 मिळवतायत, तू 50 मिळव, तू शांत बस जरा, कशाला उगाच 90 साठी मेहनत घेतोस. तुम्ही त्याला हेच म्हणाल की नाही यार, 90% मिळाले तर 95 साठी प्रयत्न कर ना. त्यामुळे 400 झाल्यानंतरही मला माझ्या मित्रांना हे सांगावं लागेल ना, की मित्रांनो, आपल्याला अजूनही पुढे जायचं आहे. त्यामुळे 400च्या पार विषय आला. दुसरं, अशाच एका क्रिएटिव्ह माइंडने मला सल्ला दिला होता की 370 लोकांच्या डोक्यामध्ये असं
फिट्ट बसला आहे आणि हिंदुस्थानातील स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये देशाच्या एकतेसाठी जे प्रयत्न झाले, त्यामध्ये कलम 370 ला घेऊन जे काम झालं आहे, ते एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे भारताच्या विकास यात्रेमधलं. त्यामुळे कोणी असं म्हटलं, की आता बीजेपीने टार्गेट केलं पाहिजे बीजेपीसाठी 370. तर त्या 370 कलमामधून आणि हे मला काश्मीरच्याच एका मित्राने सांगितलं होतं, की 370 चे सीट्स कधी त्यामुळे मी संसदेमध्ये म्हणालो होतो, की भाई असे पण लोक आहेत जे म्हणतात, की बीजेपीने 370 सीट्स मिळवल्या पाहिजे कारण की 370चं महत्त्व जे आहे, ते जनमानसामध्ये रजिस्टर होऊन जाईल. मोदीजी, मला आठवतंय की जेव्हा 5 वर्षांपूर्वी तुम्ही अशा प्रकारे जनतेसमोर आला होता तुम्ही केलेल्या कामाबाबत सांगण्यासाठी, त्याच्या काही दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प आले होते. ते अहमदाबादमध्ये मोठ्या स्टेडियममध्ये गेले होते. त्यानंतर तिथेही त्यांनी घोषणा केली, देखिए अब की बार ट्रम्प सरकार, पण ते हरले. मग जो बायडन जिंकले. तर जितके विरोधी होते ते म्हणत होते की आत्ता तर अमेरिकेसोबत मोदीजींचे संबंध खराब होतील. ते तर ट्रम्पच्या बाजूने होते, पण आता जो बायडन आले आणि आता आम्ही बघतोय की टर्म संपायला येता जो बायडन यांच्याकडून तुम्हाला बोलावणं आलं आणि व्हाईट हाऊसमध्ये तुमचा असा सन्मान करण्यात आला, जो आम्ही याआधी कधीच पाहिला नाही. I'm honored to be the first to have you here in 15 years. Yes. Prime Minister Modi, welcome back to the White House. I cannot imagine His Excellency Modi getting intimidated or being forced to take any steps or actions that would go against the national interests of India and the people of India. And there is pressure against him, I am aware of that. He really wants to do the right thing for India. He wants to be open. He wants to be supportive of new companies, and obviously, but at the same time, make sure it accrues to India's advantage. I am a fan of Modi, so. I said to my friend, the Prime Minister, before the last time I saw someone on the stage here was Bruce Springsteen, and he didn't get the welcome that Prime Minister Modi has got. Prime Minister Modi is the boss. मोदीजी, याआधी आम्ही पंतप्रधान पाहिले आहेत. याआधी भारताचे पंतप्रधान परदेशात गेले आहेत. पण असं काय कारण आहे की जगातील हे नेते जे स्वतःच खूप शक्तिशाली आहेत, ज्यांना कुणाचं कौतुक करण्याची काहीच गरज नाही, पण ते तुमच्याबद्दल इतक्या प्रेमाने, इतक्या आदराने बोलत आहेत आणि पुतिन यांचं म्हणणं आहे की मोदीजी तर कोणासमोर झुकतच नाहीत. आपल्या देशाचं हे दुर्भाग्यच आहे. याआधी जे कोणी पंतप्रधान जात होते, तेव्हा समजतच नव्हतं की ते गेले आहेत. आणि परत यायचे तेव्हाही नाही समजायचं की ते परत आले आहेत. दुसरं, यात मोदी नाहीये हा भ्रम नको पसरवायला आणि भ्रमात राहायचंही नाहीये. मोदी बहुतेक निमित्त असू शकतो आणि बोलण्यात मी खूप साधा आहे, त्यामुळे त्या साधेपणाचा उपयोग होत असावा. परंतु ही जी काही जादू आहे, ती 140 करोड भारतीयांची आहे. भारताच्या सामर्थ्याची आहे आणि मोदीने 2013 मध्ये निवडणुकीची तयारी केली होती. भारतीय जनता पार्टीने जेव्हा पंतप्रधान पदाच्या उमेदवाराच्या रूपात माझं नाव घोषित केलं, प्रत्येक जण मला त्याच रूपामध्ये गोष्टी विचारायला सुरुवात करायला लागले, ॲनालिसिस करायला लागले माझं. तेव्हा माझी एक आलोचना होत असायची, मीडियामध्ये तुम्ही जर बघितली असेल तर, अरे हा तर एका राज्यातून येत आहे. याला संपूर्ण
भारताची समजही नाहीये, तर मग जगाला कशी आपली गोष्ट समजवेल? हा जगापर्यंत कसं आपलं म्हणणं पोहोचवणार? जगाबरोबर कसं वागणार? त्यानंतर मग जेव्हा टीव्ही मीडियाच्या गोष्टी सुरू झाल्या, चर्चा सुरू झाल्या, इंटरव्ह्यू व्हायला लागले, तेव्हा फिरून-फिरून एक प्रश्न यायचा, की "भाई तुम्हाला कसलाच अनुभव नाही. तुम्ही करणार काय विदेश नीतीबाबत?" आता निवडणूक भारताची होती. पण सगळ्यांनी इकोसिस्टमवर फोकस ग्लोबल बनवलं होतं. हं. जेणेकरून मोदी त्यातच अडकला जाईल. हं. इथे तो खूप चांगला खेळला होता. तर मी तेव्हा एक वाक्य म्हणालो होतो, विदेश नीतीबाबत समजायचं काय त्यात इतर देशांची एक कंटिन्युटीच असते. पण राहिला प्रश्न मोदीचा, तर आता देश न डोळे खाली करून बोलणार आहे, न देश डोळे वटारून कोणाशी बोलणार आहे. परंतु हा देश डोळ्यात डोळे घालून बोलणार आहे. आणि मला कधीच इन्फेरिटी कॉम्प्लेक्स होत नाहीये. मी एकेकाळी चहा विकायचो. ह्या जगातले, देशातले इतके मोठे नेते आहेत. हा एक चहावाला काय करणार आहे? जाऊन चहाच देईन त्यांना, अजून काय करणार आहे? पण मोदीजी माझ्या व्हाईट हाऊसमध्ये मनामध्ये जेव्हा कधी मी जगातल्या मोठ्या-मोठ्या महारथींना भेटलो, ते थोडे हाईट बॉडीमध्ये पण खूप मोठे होते. त्वचेचा रंग देखील त्यांचा खूपच प्रभाव टाकणारा असतो. पण मी जेव्हा त्यांना भेटतो, तेव्हा मी मोदी म्हणून भेटत नाही. जेव्हा मी हात मिळवत असतो, तेव्हा मला माहीत असतं, की देशाचे 140 कोटी नागरिक माझ्यासोबत आहेत. आणि त्यावेळेस मी 140च्या आय-टीमध्ये चालत असतो, तेव्हा मला हे जग खूप लहान वाटत असतं. मला वाटतं, की ह्या माझ्या देशात कसलीच कमी नाहीये. सामर्थ्याची काहीच कमतरता नाहीये. मी या विश्वासाने भरलेला असतो आणि त्याचा प्रभाव हा नेहमीच पडत असतो. समोरच्याला वाटतं, यार हा तर काल तर असा काही बोलतच नव्हता हा. आधी तर हा नीट उभा देखील राहत नव्हता. आता तर असा उभा राहतो. मग त्यांचे हे विचार बदलायला लागतात, की हो आम्हाला देखील नवल वाटतं, की प्रेसिडेंट जो बायडन सारखा सामर्थ्यवान व्यक्ती G7 मध्ये तुम्हाला शोधत येतो, की कुठे गेले मोदीजी? ही गोष्ट खरी, की मी व्यक्तिगत रूपामध्ये ते माझे खूप जवळचे संबंध आहेत, मनमोकळे आहेत. प्रत्येकाशी माझ्या ऑफिशियली गप्पा-गोष्टींशिवाय इन्फॉर्मल गप्पा-गोष्टी खूप जास्त होत असतात. माझं त्यांच्याशी टेलिफोनवर सुद्धा संवाद होतो. आणि मी इफ आणि बट्सवाल्या गोष्टी अजिबात करत नाही. अ, अ, आता ढग आले तर पाऊस पडेल, अशा गोष्टी नाही करत मी. पाऊस पडणार असेल तर म्हणेल पाऊस पडणारच आहे. जर नसेल पडणार तर मी नाही म्हणणार. म्हणजे ब्लॅक एंड व्हाईटमध्ये माझं बोलणं असतं. आणि जगाला हेच आवडतं माझं. या जगाला गोल-गोल गोष्टींऐवजी त्यांना माहीत आहे. जसं की मी अ, अ, रशियाकडून काही काळापासून अं, अ, पेट्रोल वगैरे घेत आहे. कारण की माझ्या देशातल्या नागरिकांना जगामध्ये जे पेट्रोलचे भाव वाढले आहेत, ते माझ्या देशातील लोकांना नकोय मला. त्यामुळे मला जिथून स्वस्त मिळेल मी तिथूनच घेईल ना, कारण की माझ्या देशासाठी जगत आहे. कोणी माझं कौतुक करावं त्याच्यासाठी मी थोडी जन्माला आलो आहे. लोक मला म्हणाले, की "बाबा अमेरिका नाराज होईल." मी त्यांना म्हटलं, "अरे जर मला खुश करायचं असेल तर 140 करोड जनतेला खुश करेल ना. मला दुसरं कोणाला खुश करायची गरज काय?" आणि आम्ही कारभार चालू ठेवला. आम्ही देशाला आज वाचवू शकलो. बट ॲट द सेम टाईम राष्ट्रपती पुतिन यांच्याबरोबर खुर्चीवर बसून मी टीव्हीवर हे सांगू शकतो, की ही युद्धाची वेळ नाहीये. आणि त्यामुळे हे जग माझ्याबाबत संभ्रमात नाहीये. आणि जगाला वाटतं, की हा हिंदुस्थानचा स्वभाव आहे. जसं मोदी बोलत आहे. हे बघा, मोदीजी आधी आपले नेते जात होते. मोठमोठी नावं असलेले नेता जात होते. एक तर तुम्ही अमेरिकेबरोबर असता किंवा मग रशियाबरोबर असता. हे बोललो तर तो नाराज होईल, असं बोललो तर तो नाराज होईल. हा बॅलन्स तुम्ही चेंज केला. एक मूलभूत गोष्ट आहे असं मला वाटतं त्यावेळेस. एक मूलभूत अशी विचारसरणी होती. इक्वल डिस्टन्सवाली. याचा अर्थ आम्ही सगळ्यांबरोबर इक्वल डिस्टन्स ठेवून राहायचं.
अंतर ठेवणं हा त्यावेळेचा मापदंड होता. पण मी येऊन तो बदलला. आपण जगाच्या जेवढं शक्य होईल तितकं जवळ जाण्याचा प्रयत्न करू. डिस्टन्स हा शब्दच मी काढून टाकला. त्यामुळे काय झालं? एखाद्याला वाटतं की तो मिस्टर ए पुढे गेलाय, तर बीला वाटतं की यार मी मागे राहिलो, तोही पुढे येतो. आणि मग या बाजूने सीला वाटतं की यार तो मोदीच्या जवळ पोहोचलाय आणि मी इथेच राहिलो, तर मग डी ह्या बाजूने येतो. त्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की हिंदुस्थानाच्या जवळ जायला हवं. ग्लोबली कॉम्पिटिशन आहे भारताच्या जवळ येण्याची. आम्ही आधीच्या आपल्या विदेश विभागाने हे काम केलं की अंतर ठेवून काम केलं. का तर आपलं महत्त्व राहिलं. आज माझा हा हट्ट आहे. हे बघा, मी एक घटना सांगतो. मी इस्रायलला चाललो होतो. तर हे जे बुद्धिमान लोक आहेत, जे या जगामध्ये राहत आहेत, मला ॲडवाईस देत होते. साहेब, तुम्ही इस्रायलला जात आहात, तर तुम्ही पॅलेस्टाईनला जायला हवं. भारतात सेक्युलरिझमचा हाच अर्थ आहे, की तुम्ही हनुमानाच्या मंदिरात गेलात, तर तुम्हाला इफ्तार पार्टी करावीच लागेल. ही मेंटॅलिटी बनली आहे. तर मी असा विचार केला, की मी स्टँड अलोन यात्रा करणार. इस्रायलला असा एकटा जाणार आणि इस्रायलहून परत येणार. मी पॅलेस्टाईनला नाही जाणार. पण मी हेही म्हटलं, की मी पॅलेस्टाईनला जाणार. सरळ पॅलेस्टाईनला जाईल आणि परत येईल. मी असं क्लब करून आपल्या देशाची जी सेक्युलरिझमची विकृती आहे, मी त्याचा बळी नाही पडणार. आणि देशाच्या स्वातंत्र्यानंतर मी पहिला पंतप्रधान होतो, जो इस्रायलला गेला, थाटात सगळा कार्यक्रम केला आणि परतही आला. 2-3 महिन्यानंतर मी पॅलेस्टाईनचा दौराही केला. तेव्हा मी सरळ पॅलेस्टाईनला गेलो. तर तेव्हा जात असताना लॉजिस्टिकचा प्रॉब्लेम होता. मला हेलिकॉप्टरची गरज होती. मी जॉर्डनमधून जाणार होतो. तर जॉर्डनचे किंग, जे मोहम्मद साहेबांचे खरे वारसदार आहेत, जॉर्डनचे किंग मोहम्मद पैगंबर यांचे डायरेक्ट वारस आहेत. त्यांना हे समजले की मी तिथून असं जात आहे, तर ते म्हणाले की नाही, तुम्ही तुमचा कार्यक्रम उरकून पुन्हा जॉर्डनला यायचं. तुम्ही आमच्या इथे या, आपण बसूया आणि तुम्हाला हेलिकॉप्टर तुमच्या देशातून आणायची गरज नाही, माझ्या हेलिकॉप्टरमधून जायचं आणि संपूर्ण प्रवासाची व्यवस्था मी करेन. जॉर्डनचे किंग, एक असा पंतप्रधान जो काही दिवसांपूर्वी इस्रायलला जाऊन आलाय. इतकंच नाही, मी जॉर्डनच्या अ, अ, किंगच्या हेलिकॉप्टरमध्ये जात होतो जेव्हा पॅलेस्टाईनला, तेव्हा इस्रायलची 6 विमानं, त्यांची एअर फोर्सची, ती एस्कॉर्ट करत होती त्याला. आणि मला म्हणजे जॉर्डन सन्मान देत आहे, मला इस्रायल सन्मान देतोय आणि मी जात होतो पॅलेस्टाईनला, हे इस्रायललाही माहीत होतं. तरीही ते माझा आदर करत होते. तेव्हा मी म्हणत असतो, की मी ते मोदीविषयी बोलत नाही, माझ्या देशाविषयी बोलतोय. आणि जेव्हा पॅलेस्टाईनला पोहोचलो तेव्हा तोच आदर मला मिळाला जिथे पॅलेस्टाईनमध्ये, जितका इस्रायलमध्ये मिळाला होता. याचा अर्थ काय झाला? म्हणजे बघ, काही दिवसांपूर्वी आम्ही चाबाहारमध्ये खूप मोठं ॲग्रीमेंट केलं इराणबरोबर. आणि मी तुम्हाला सांगतो, की हे सेंट्रल आशियासाठी खूप मोठं गेम चेंजर ठरणार आहे. तुम्ही पाहिलं असेल, की काल अफगाणिस्तानमधील तालिबानी लोकांनी खूप कौतुक केलं आपल्या या निर्णयाचं. अमेरिकेने इराणवर सँक्शन्स लावले आहेत. इस्रायल आणि अमेरिका इराणबरोबर युद्ध होता होता थांबलं आहे. अशा संकटाच्या वेळी देखील हे दुर्भाग्य आहे, की तिथले राष्ट्रपती, जे माझे खूप चांगले मित्र होते, त्यांना आपल्याला गमवावं लागलं. आणि मिस्टर रईस, ज्यांचा आता अपघातामध्ये मृत्यू झाला आहे, त्यांची पत्नी, ज्यांचा आपल्या अलीगढ युनिव्हर्सिटीशी चांगले जवळचे संबंध आहेत, आजीवन संबंध आहेत. माझे ह्या लोकांशी खूप चांगले घरच्यासारखे संबंध आहेत. त्यामुळे एका चांगल्या मित्राला गमावलं याचं दुःख आहेच. पण त्यांच्या मृत्यूच्या काही दिवस आधीच आम्ही चाबारमध्ये ॲग्रीमेंट केलं. माझं असं मत आहे, की सेंट्रल आशियामध्ये, पण जगामध्ये कोणीच माझा विरोध नाही केला. याचा अर्थ असा झाला, की तुम्ही तुमच्या देशाचं हित डोळ्यासमोर ठेवून जेव्हा काम करता आणि जगामध्ये, आणि माझी एक गोष्ट स्पष्ट असते, माझ्या देशाची धोरणं मी दुसऱ्या कोणाच्या संदर्भामध्ये नाही करत. माझा स्वतःच्या देशाच्या ज्या गरजा आहेत, देशाच्या प्रायोरिटीज आहेत, त्याच्या अनुषंगाने चालणार. तसाच एक प्रॉब्लेम आहे
कोरिया आणि जपानचा. जास्त करून येते जाता जेव्हा कोरियाला जातात, मग जपानला जातात, जपानला जातात तेव्हा कोरियाला जातात. क्लब करतात. त्यांचं असं म्हणणं आहे, की हा आमचा इन्सल्ट आहे. तुम्ही फक्त आमच्याकडे का येत नाही? मी म्हटलं, की चला मी येतो. मी कोरिया एकटा गेलो, बाकी 10 जागी गेलो, पण जपानला नाही गेलो. आणि जेव्हा जपानला गेलो, कोरियाला नाही गेलो. त्यांना हा मेसेज जातो, की येस हा माणसाला डोकं आहे. आणि हे जग असं तणावपूर्ण आहे आणि खूप बारकाईने मी या गोष्टीचं अध्ययन करतो आणि जे काही चालत आहे त्या गोष्टींना अजिबात महत्त्व देत नाही. आणि त्याचाच हा परिणाम आहे, की आज संपूर्ण देशामध्ये भारताचा जय जयकार होतोय. एक उदाहरण आम्ही पाहिलं जय जयकाराचं. पाकिस्तानचे विद्यार्थी युक्रेनमधून भारताचा तिरंगा घेऊन त्याच्या आडून ते तिथून बाहेर पडले. आता बघा आपल्या देशातही काय चाललंय हे काय सांगू? या देशाच्या काही प्रयत्नांमुळे जर गोष्टी चांगल्या होत असतील, असू शकतं की ज्यांना सहन नाही होत त्यांनी गप्प बसावं. हे तर करू शकतं ना. कौतुक नका करू तर हेही समजू शकतो. पण त्याच्या त्याच्या विरोधामध्ये मी हल्ली बघतो की पत्रकार पण मला विचारतात, की "खरंच तुम्ही कॉल केला होता का युक्रेनला? खरंच तुम्ही पुतिनला कॉल केला होता का?" मी म्हणालो, "बाबांनो कॉल डिटेल्स काढू शकता तुम्ही. आता तर मी दमलोय बाबा प्रश्नांची उत्तरं देऊन देऊन." मला कळत नाही लोकांचं नाही, काय कारण पण असं हे याआधी तर कधी घडलं नाही हो. हेच तर याआधी ना. याआधी असं कधी घडलं नाही. 2 राष्ट्रांच्या अध्यक्षांशी बोलून आपल्या स्टुडंटसाठी मार्ग मोकळा केला. कारण की अडचण हीच आहे की यांनी कधी हा विचारच केला नाही की हिंदुस्थानच्या तिरंग्याची ही ताकद आहे. आणि माझा पहिला अनुभव मी सांगू इच्छितो की गोष्टी मी ऑब्झर्व्ह करतो, स्टडी करतो, ॲनालिसिस करतो. मला पहिल्यांदा हा अनुभव आला जेव्हा नेपाळमध्ये भूकंप आला होता. आम्हाला जेवढी शक्य होती तितकी मदत केली, कारण की ती आपली जबाबदारीच आहे. कारण की मला त्याचा अनुभव होता. गुजरातमधील भूकंपानंतर मला चांगला अनुभव आला होता तिथे काम करण्याचा. मी स्वतः गोष्टींना लीड करायचो, मोबिलाईज करायचो. पण मी तिथे पाहिलं, इथे जवळपास 40 देशातली माणसं होती, ज्यांची आम्ही मदत करून, काहीही करून तिथून बाहेर काढलं होतं. त्या दिवशी एक गोष्ट समजली, की आत्तापर्यंत ह्युमॅनिटेरियन ग्राउंडवर मदत याचा ठेका पश्चिम राष्ट्रांनी घेतला. मी ठरवलं, की हा ठेका मी घेणार आता. आणि त्यामुळेच तुम्ही पाहिलं असेल कोविडमध्ये आम्ही चायनामधून लोकांना परत आणलं. त्याबरोबर आणखीन देशाच्या लोकांनाही परत आणलं. यमनमध्ये जेव्हा संकट आलं, तेव्हा इतर देशातील लोकांना परत आणलं आणि त्यानंतर त्यांच्या देशामध्ये पाठवलं. आता सुडानमध्ये झालं, तिथेही आपल्या देशातील व इतर देशातील नागरिक अडकले होते, त्यांना पण घेऊन आलो. त्यामुळे आज जगामध्ये आपलं कधीच कुठे नाव नव्हतं. फक्त एवढंच होतं, की हे पश्चिमातील देशांची गोष्टींवर एक प्रकारची मालकी होती, की हे ह्युमॅनिटेरियन ग्राउंडवर जे काम करणं फक्त लोकच करू शकतात. ह्या लोकांना नाही जमत. पण परिस्थिती आज ही आहे, की भारताची आता मला माणसं विचारतात, की तुम्ही काय करणार आहात? तुम्ही कसं करणार आहात? हे विचारतात. आणि मी करतो सुद्धा. आता जसं कलम 370 तुम्ही मागे घेतलत, तेव्हा तुम्हाला भीती नाही वाटली, की ही मिडल ईस्टमधील देश नाराज होतील, एखादं अरब कंट्री आपल्यावर नाराज होतील, आपली 4 कामं बंद पाडतील? आता बघा, हा खूप चांगला प्रश्न आहे. आणि याचं उत्तर बहुतेक खूप सविस्तर देईन. आणि मला वाटतं पहिल्यांदाच या विषयावर तुम्ही अशा प्रकारे जो स्पर्श केला आहे, की बहुतेक मी प्रयत्न करेन याला आर्टिक्युलेट करण्याची, कारण की तुम्ही अचानक असं विचारलंय तर. पण आपल्या देशामध्ये जेव्हा काश्मीरचा विषय निघायचा, तर 70 वर्षांपर्यंत त्याला इंटरनॅशनलाइज केलं गेलं. जगातील प्रत्येक देश काश्मीरच्या मुद्द्यावर भारताला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करायचा. थोडेफार अटलजीने प्रयत्न केले होते, की टेररिझमला सेंट्रल पॉइंटवर आणावं. पण एकंदरीत सगळं पाहता ह्या जगामध्ये आणि त्यामुळे 370च्या मुद्द्यावरही हे स्वाभाविक होतं, की हे जग खूप मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करेल. पण झालं उलटंच. जगामध्ये जितके लोक हे मानत होते, की या मुद्द्यावर भारतावर ते नाराजी व्यक्त करू शकतात, भारताला घेरू शकतात, अधिकतर माणसं मौन राहिली.
जे कोणी बोलले ते म्हणाले की हा त्यांचा इंटरनल मुद्दा आहे. दुर्भाग्य आहे की अरब देश तर शांत होते. जगातील सर्व इस्लामिक देश शांत होते. माझ्या देशातील काँग्रेस चिवचिव करत होती. हे काय माझ्या लक्षात येत नाही हो. याचा नक्की अर्थ झाला की अशी एक मानसिक विकृतीने भरलेले यांचे विचार आहेत. जगाने 370 नंतर जगातील कितीतरी इस्लामिक राष्ट्रांमध्ये मी सन्मान प्राप्त करून आलो. मला काही अडचण नाही आली. 370 नंतर माझ्या 8 लोकांना, माझ्या देशवासियांना फाशी झाली. 370च्या नंतरची घटना आहे. त्यांना आम्ही जिवंत परत घेऊन आलो. त्यावेळेस मोदीजी आपले खूप असे ऑपोजिशनची माणसं आहेत, त्यांची विधानं मी ऐकायचो. ते म्हणायचे कतारमध्ये आपल्या लोकांना फाशीची शिक्षा मिळाली, ते जेलमध्ये गेले. तेव्हा ओवेसी म्हणाले होते, अरे मोदीजी म्हणतात की त्यांचे संबंध तर खूप चांगले आहेत, आता काय झालं? अरे हे तर मोठे विश्वगुरू समजत होते, काय झालं? कुणीतरी म्हटलं की कतार, मोदीजी म्हणत होते की इज माय सेकंड होम, आता काहीच करत नाहीयेत. बहुतेक त्यांनी मोदीचा नीट अभ्यास केला नाहीये किंवा मग मोदीजीची जेव्हा गोष्ट येते तेव्हा मीडियामध्ये गेलं तर थोडंसं फुटेज मिळेल, त्यामुळे ते पूर्ण जत्रा घेऊन जातात. कारण एक मोदी असा ब्रँड आहे ज्याच्यामुळे जर तुम्ही शिव्या जरी दिला तरी त्याला फुटेज मिळतं. आणि त्यामुळे माणसं संधी शोधत असतात की यार शिव्या दुसऱ्या कोणाला देऊन काय फायदा आहे, मोदीलाच देऊया ना. आणि त्यामुळे घाई त्यांना समजायला हवं यार, काहीतरी घडणार आहे, काहीतरी चालू असणार आहे. बोलत नाही पण नक्की करेल काहीतरी. ही गोष्ट त्यांना समजायला हवी होती. आता इतकी वर्ष झाली आहेत. आता माझं काय सिक्रेट्स नाही, सगळं ओपन आहे. एखाद्याने योग्य पद्धतीने अभ्यास केला ना की मीडियाची माणसं पण करत नाही हो, माफ करा. चांगला नीट अभ्यास केला तर म्हणू शकतात की आता हा ना 3 दिवसानंतर मोदी हे पाऊल उचलणार आहे, 5 दिवसानंतर हे उचलणार आहे. तुम्ही ठामपणे सांगू शकता. पण तुम्ही तयारीच करायची नाहीये. कारण की तुम्हाला एक ढोबळ मनाने बनवलेल्या परसेप्शनवर जगायचंय, त्याला पसरवायचं आणि त्याच्या अनुकूल अनेक डॉट्स मिळाले की त्याला शोधत राहायचं आहे. आणि ह्या गोष्टीमुळे सगळेच्या सगळे लोक फेल होत आहेत. यावेळेस त्यांना वाटलं होतं की 400 पार, पण शेवटी परिस्थिती काय झाली? या सगळ्यांनाही म्हणावं लागतं की 400 पार नाहीच होऊ शकत. ऑपोजिशनचं काय म्हणत आहेत? त्यांना हे समजलंच नाही की मी कुठे घेऊन चाललोय त्यांना. तीन चरणानंतर कोणीतरी त्यांना म्हणालं की तुमची संपूर्ण कॅम्पेन याच आधारावर चालली आहे की मोदी 400च्या पार जाणार आहे की नाही जाणार आहे. आता एक नवीन सल्ला तुम्हाला देण्यात आला आहे की बाबा पाकिस्तानला तुम्ही थोडं घाबरून राहा, त्याच्याकडे न्यूक्लिअर बॉम्ब आहे. त्याचं काय ना, ती जी ताकद आहे मी स्वतः लाहोरला जाऊन चेक करून आलो आहे. आणि तेही कोणत्याही सिक्युरिटी चेक शिवाय मी आज जाऊन आलो आहे. आणि तिथे एक रिपोर्टर रिपोर्टिंग करत होता, हाय अल्ला तौबा, हाय अल्ला तौबा, हे विजा शिवाय कसं काय आत आले. ही चर्चा सुरू होती तिथे टीव्हीवर. हे विजा शिवाय इथे कसे आले? अरे मी म्हणालो, दादा माझाच देश होता काही काळापूर्वी. याआधी मोदीजी, आम्ही सगळे त्रस्त असायचो पाकिस्तानमुळे. इकडे आले मारून निघून गेले, इकडे आले आणि मारून निघून गेले. मग त्यानंतर सर्जिकल स्ट्राईक झालं, एअर स्ट्राईक झालं. ही याआधीच्या टर्म मधली गोष्ट आहे. या टर्म मध्ये पाकिस्तान मधली लोक खूप लांबलचक लिस्ट येत आहेत, अनोळखी व्यक्ती घेऊन मारून जात आहेत. मुद्दा तो नाहीये. पाकिस्तानचे नागरिक त्रस्त आहे हे मला माहीत आहे.
आणि त्यांच्या त्रासाचं कारण मीच आहे हेही मला माहीत आहे. पण दुःख ह्या गोष्टीचं आहे, जेव्हा माझ्याच देशातील एक व्यक्ती, जबाबदार पार्टीचा व्यक्ती हे म्हणतो, की कसाबने आपल्या देशातील नागरिकांना नाही मारलं. आपल्याच देशातील नागरिकांनी आपल्याच नागरिकांना मारलं होतं. पाकिस्तानच्या फेवरमध्ये, कसाबच्या फेवरमध्ये माझ्या देशातील एका पार्टीची जी कित्येक वर्षांमध्ये सत्तेमध्ये होती. जेव्हा 26/11 झालं तेव्हा ती पार्टी सत्तेत होती. त्याच्याकडनं जेव्हा हे विधान येतं, की हे पाकिस्तानमधल्या कुठल्या नागरिकाने हा दहशतवाद नाही केला तर भारताच्या नागरिकांनी केलाय. हे ऐकल्यावर माझी मान शरमेने खाली झुकली जाते. खूप दुःख होतं. जेव्हा जिकडे एखादी बातमी येते की आमचा हा मारला गेला, आमचा तो मारला गेला, आमचा फलाना मारला गेला. आता तिकडचे रडतायत हे मी समजू शकतो. पण इथले का रडत आहे हे मला समजत नाहीये. इथल्या लोकांनी एक अशी गोष्ट म्हणाले होते जी खूप लाजिरवाणी आहे. जेव्हा राम मंदिर बांधून तयार होणार होतं, तेव्हा उद्धव ठाकरेंच्या पार्टीच्या प्रवक्त्याने म्हटलं की ट्रेनमध्ये रामभक्तांना घेऊन जाणार आणि पाकिस्तानच्या मदतीने त्या ट्रेनवर बॉम्ब टाकण्यात येतील, लोक मरतील आणि दंगली होतील आणि मग मोदीजी निवडणूक जिंकतील. अजून तर नाही झालेत. एखादी ट्रेनही नाही जळाली. आता जाऊन कोणीतरी त्यांना विचारायला हवं, की तुम्ही औषधं वगैरे घेता की नाही घेता? तुम्ही मेडिकल चेकअप वगैरे केलंय का नाही अजून? अहो कोणीतरी जाऊन विचारा त्यांना. ठीक आहे, तुम्ही हा प्रश्न नाही विचारू शकत, त्यांच्या हेल्थ विषयी तरी विचारा. त्यांना कोणता आजार झालाय हे तरी विचारा. कारण की माणूस उगाच असं बोलत नाही हो. कोणी निरोगी माणूस असं नाही करत. तर खरोखरच तुमच्यासारख्या लोकांनी ओळख प्रत्येक ठिकाणी असते तुमची. विचारा तर त्यांना, आता तब्येत ठीक आहे ना? हे विचारायला हवं त्यांना. काही नाही झालं तरी 400 पार. आपण कारण आता पाकिस्तानविषयी बोलत होतो त्यामुळे तिथल्या लोकांचे काही इंटरेस्टिंग व्हिडिओज मी बघत होतो. जेव्हा चंद्रयान उतरलं चंद्रावर, तेव्हा ते म्हणाले की आम्ही ऑलरेडी चंद्रावरच आहोत. खड्डे आहेत, अंधार आहे, वीज नाहीये, पाणी नाहीये. त्यांचं कसं आहे, त्यांच्यासाठी झेंड्यावर चंद्र असणं महत्वाचं आहे. पण माझ्यासाठी चंद्रावर झेंडा असणं हे महत्वाचं आहे. ह्यात गोष्ट येते ती सेक्युलरिझमची. तुम्ही जिथे चंद्रयान आपलं उतरवलं त्याचं नाव शिवशक्ती स्थळ ठेवलं. हे देशाचं दुर्भाग्य आहे की प्रत्येक गोष्टीकडे वोट बँकच्या दृष्टीने पाहिलं जातं. कोणी मला हे सांगेल का की शिवशक्तीला काय हरकत आहे? हे सृष्टीचे पालक आहेत. आणि माझा गुन्हा हा आहे की मी म्हणालो की चंद्रावर जिथे आपलं चांद्रयान उतरलं होतं त्या ठिकाणचं नाव मी कोणत्याही बीजेपीच्या नेत्याचं ठेवू शकलो असतो. कोणी नाही म्हटलं नसतं मला. कारण की त्यांनी ती परंपरा बनवली होती. पण मी तसं काही केलं नाही. मी शिवशक्ती ठेवलं. तर हे त्यांच्या मेंदूवर त्यांचा असा परिणाम झाला त्याचा, तेव्हा बोलू शकले नाही काही. पण त्यानंतर 1 वर्षानंतर त्यांनी हे विधान केलं की हिंदूमध्ये जी शक्ती आहे ना, मी त्या शक्तीला नष्ट करणार. तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्या दिवशीचं विष अजून त्यांच्या डोक्यात आहे. पण त्यांना हे माहित नाही की शिवशक्ती दोन्हीही म्हटलं आहे आणि शिवामध्ये विष पिण्याची ताकद खूप असते. आता राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा इतका मोठा सोहळा झाला, राम मंदिर उभं राहिलं, याचीही त्यांना अडचण होते. त्यांचं असं म्हणणं आहे की याला तुम्ही बीजेपीचा सोहळा बनवला. आधी तर असं वाटायचं की बहुतेक
सेक्युलरिझमची जी विकृत मानसिकता आहे, त्याचा हा परिणाम असावा, की हे 70 वर्षांपर्यंत या गोष्टीला जितका अडवण्याचा प्रयत्न करता येईल तितका त्यांनी केला. त्यांना असं वाटायचं, की या मुद्द्याला असंच भिजत ठेवलं तर वोट बँक सुरक्षित राहील त्यांची. पण राम मंदिर बांधून झाल्यानंतर वोट बँक सुरक्षित राहण्याचा मुद्दाच नव्हता आता. कारण की तो मुद्दा कशाप्रकारे त्याच्या कामी येणारच नव्हता. त्याच्यानंतर जेव्हा विरोध केला, तेव्हा मला असं वाटलं की 70 वर्षांपर्यंत त्यांनी जे काही वोट बँकसाठी केलेलं नसून, ते मनाने, वचनाने, कर्माने रामविरोधी आहेत. श्रीरामांप्रती त्यांच्या मनामध्ये प्रचंड चीड आहे. आणि त्याचाच हा परिणाम आहे की अजूनही आता बघा एखाद्या मुलाने रस्त्याने चालताना जय श्रीराम म्हणाला, तर मी लगेच जय श्रीराम म्हणालो. जर मला एखादा व्यक्ती ग्रीट करे नमस्कार, तर मी नमस्कार म्हणेन. एखादा म्हणे की हॅलो, तर मी म्हणेन हॅलो. जर एखादा म्हणाला जय श्रीराम, तर मी म्हणेन जय श्रीराम. तुम्ही हे पाहिलं असेल, जेव्हा हे लोक जातात तेव्हा त्यांना जय श्रीराम म्हणालं, तर त्यांच्या चेहऱ्यावरचे सगळे भावच बदलून जातात. तोंडावर कुलूप लागलं जातं. माहित नाही काय काय करायला लागतात ते. अरे यार, बोलून टाका जय श्रीराम, काय जाते तुमचं. म्हणजे ही दुसरी गोष्ट. मी तर हे म्हणून सांगेन की जय श्रीराम जन्मभूमी ट्रस्टी जे आहेत, मी त्यांचं खरंच अभिनंदन करेन. कारण की राम मंदिर न्यायालयाच्या निर्णयानंतरच बांधलं आहे. सगळ्या जगाला माहीत आहे की न्यायालयाच्या कामात ही आडकाठी करण्याचं काम कोण करत होतं. 19 मध्ये तर म्हटले की जजमेंट आता नका आणू, त्याने बीजेपीला फायदा होईल. न्यायालयामध्ये असं म्हटलं गेलंय. काँग्रेसच्या वतीने म्हणण्यात आलंय, जाऊ द्या हे सगळं सोडा. आता न्यायालय यांच्या व्यतिरिक्तही या राम जन्मभूमीचे ट्रस्टी लोक त्यांच्या घरी गेले आणि जाऊन सन्मानपूर्वक त्यांना निमंत्रणही दिलं की दादाजी झालं ते विसरून जाता, तुम्ही या आता. जसे त्यांच्याकडे गेले तसेच 2-2, 3-3 पिढ्यांपासून न्यायालयामध्ये केस लढत होते अन्सारी कुटुंब. त्यांचा मुलगा इक्बाल अन्सारी जे की न्यायालयामध्ये राम जन्मभूमीच्या विरोधात केस लढत होते, बाबरी मशिदीसाठी लढाई लढत होते. त्यांनाही निमंत्रण पाठवले की चला आता न्याय झाला आहे, न्यायालयाने निर्णय दिलाय, तुम्ही या आता. आता तुम्हीच बघा, निर्णय देश घेईल. इक्बाल अन्सारी असा व्यक्ती ज्याचं कुटुंब आयुष्यभर बाबरी मशिदीसाठी न्यायालयामध्ये लढत होतं, राम जन्मभूमीच्या विरोधात लढत होतं, परंतु सुप्रीम कोर्टाने न्याय दिला असल्यामुळे तो स्वतः प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला येऊन बसला आणि या लोकांनी बहिष्कार घातला. तेव्हा जाऊन काळजी वाटते की काय विचार आहेत. इतकंच नाही तर या लोकांनंतर हे समजलं की श्रीमान इक्बाल अन्सारी इथे ते काय फार श्रीमंत नाहीयेत, सामान्य कुटुंबातली व्यक्ती आहे. त्यांनी भगवान श्रीरामांचं मंदिराचं एक मॉडेल होतं लाकडाचं, ते खरेदी केलं कुठून तरी. आणि त्यांचा जो PSO होता तो हिंदू होता. त्यांनी त्याला ते गिफ्ट दिलं. इक्बाल अन्सारी यांनी गिफ्ट दिलं त्यांना. याचा अर्थ असा आहे की माझा हक्क आहे की मी त्यामुळे लढतोय. पण जेव्हा न्यायालयाने एकदा निर्णय दिला, तो त्याला सर्वस्वी मान्य केला, तर मग इक्बाल अन्सारीचं सेक्युलरिझम योग्य आहे की यांचंही सेक्युलरिझम योग्य आहे? ही काळजीची बाब आहे देशासाठी. म्हणूनच तुम्हाला हल्ली सांप्रदायिक, कम्युनल, हिंदू मुसलमान करणारा असं म्हणतायत. कसं आहे ना, आता कोणाला तरी नवीन डिक्शनरी घ्यावी लागणार आहे किंवा सगळे शब्द संपत आले आहेत. मला शिवीगाळ करता करता डिक्शनरीतले सगळे शब्द संपत आले आहेत. आता त्यांच्याकडे कोणती शिवीच नाही उरली आहे. फिरून फिरून ते लोक हिंदू मुसलमान बोलल्याशिवाय त्यांच्या वोट बँकला जागा करू शकत नाही. कारण की काही कामच नाही केलं 60 वर्षांपर्यंत. जर एखाद्या मुसलमान मुलाला चांगलं शिक्षण दिलं असतं, राहायला चांगलं एखादं घर दिलं असतं, त्याला टॉयलेट दिलं असतं, त्याच्या घरामध्ये वीज दिली असती, मुलांचं चांगलं, ते तर काहीच केलं नाही. मग त्यांना घाबरवा, मारून टाकतील, ते कापून टाकतील, मोदी आहे. मग आता योगी जोडून टाकला त्याच्यासोबत.
आता हे घाबरवून साहेब मुस्लिम समाजामध्येही या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन आता बदलत चालला आहे. मी मुल्ला मौलवीबाबत नाही बोलत आहे, ज्यांचं कामच आहे की हिंदूंमध्ये पण अशी लोक आहेत काही, त्यांच्या बाबतीत नाही बोलत आहे मी. पण जनरल माझं खूप लोकांबरोबर इंटरॅक्शन होत असतंय आणि माझा अनुभव आहे की ह्या ज्या भडकवणाऱ्या गोष्टी आहेत त्यांना आता ते प्रभावित होत नाहीयेत. त्यांना समजते की आता मतं गोळा करण्यासाठी म्हणून हे असं करत आहेत. मोदीजी, आजपर्यंत कोणत्याच लीडरची अशी हिंमत नाही झाली की जे बोलतील मुसलमानांना आरक्षण नाही दिलं पाहिजे, मुसलमानांना आरक्षण देणं चुकीचं आहे. पण तुम्ही तर हे निवडणुकीमध्ये उघडपणे बोलतायत. मी काँग्रेस पक्षाला मागच्या 1 महिन्यापासून सांगत आहे की तुम्ही लिखित स्वरूपामध्ये देशाला गॅरंटी द्या. एक, तुम्ही भारताच्या संविधानाला बदलणार नाहीत. दुसरी गोष्ट, संविधान बदलून धर्माच्या आधारावर आरक्षण देणार नाहीत. तिसरी, तुम्ही SC, ST, OBCचं आरक्षण खेचून तुम्ही धर्माच्या आधारावर वोट जिहाद करणाऱ्यांना आरक्षण नाही देणार. लिहून द्या ना तुम्ही, पण देत नाही हो. देशाला द्या ना तुम्ही, साधं विधान करण्याची हिंमत नाही. त्यानंतर काय म्हणतात, हो तुम्ही आमचा जाहीरनामा बघा. मग मी हे विचारतो की कोणत्याही काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये हे लिहिलं आहे की ते करप्शन नाही करणार किंवा करणार? करप्शन करू असं त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये कुठे लिहिलं आहे का? काँग्रेसचे गेल्या 50-60 वर्षांमधले जाहीरनामे बघा. एकाही जाहीरनाम्यामध्ये त्यांनी करप्शनचा कार्यक्रम लिहिला आहे का? कोणीतरी सांगा ना. करप्शन करतात की नाही करतात? आता जर मी विचारलं की तुम्ही करप्शन का करतात, तर ते म्हणजे आमचा जाहीरनामा बघा, त्यात कुठे लिहिलंय का? अहो असं कुठं होतं का हो? आणि जर तुम्ही बघाल डॉक्टर मनमोहन सिंग यांचं विधान जाऊन बघा तुम्ही, या राजकुमारांचं विधान बघा. त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये हे लिहिलं आहे की आता कंत्राट धर्माच्या आधारावर दिली जातील. म्हणजे कुठे ब्रिज बनवत असतील तर आज कंत्राट कसं मिळतं की बाबा त्यांच्याकडे रिसोर्सेस किती आहे, त्यांची कॅपॅबिलिटी किती आहे, अनुभव किती आहे, ट्रॅक रेकॉर्ड कसा आहे, आर्थिक क्षमता कशी आहे, टेक्नॉलॉजिकल क्षमता किती आहे त्यांची. या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर टेंडरमधून एखादी व्यक्ती ते प्राप्त करते. आणि यांचं म्हणणं काय, आता यामध्ये देखील आरक्षण असणार. आता मला सांगा साहेब, तुम्हाला ब्रिज बनवायचं आहे की एखादी निवडणूक जिंकायची आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही काम नाहीये का? इतकंच नाही तर यांच्या जाहीरनाम्यामध्ये हे देखील म्हटलंय की खेळामध्ये देखील ते धर्माच्या नावावर आरक्षण आणणार आहेत. अरे बाबांनो, खेळाडू सकाळी 4 वाजता उठून घाम गाळत असतो तो बिचारा, तेव्हा कुठे जाऊन तो खेळाडू बनत असतो. आयुष्यातील 15-20 वर्ष तो तिथं खपत असतो. आणि तुम्ही म्हणणार की बाबा आता तू त्या आईच्या गर्भातून जन्माला आलाय, तू नाही होऊ शकत, तू त्या आईच्या गर्भातून जन्मालास, तू येऊ शकतोस. हे कसं शक्य आहे? इथपर्यंत मजल गेली यांची, अशा गोष्टी जाहीरनाम्यामध्ये लिहिण्याची. हा देश असा चालवणार आहात का? आमचा मंत्र आहे सगळ्यांचा साथ, सगळ्यांचा विकास. पण मोदीजी, अशा गोष्टी खान मार्केट गँगचं सरळ नाव घेऊन आजपर्यंत कुणाची हिंमत नाही झाली जी तुम्ही इतक्या उघडपणे करताय. त्याचं कसं आहे ना, माझ्या मागे पुढे रडणारं कुणी नाही. मी देशासाठी जगत आहे, मी देशासाठी लढत आहे आणि माझा प्रत्येक श्वास हा देशासाठी आहे, तो वाया जाता कामा नये. मी माझा प्रत्येक क्षण देशासाठी देत आहे, पण मी वाया जाऊ देणार नाही माझा हा दिलेला वेळ. त्यामुळे जे चुकीचं होत आहे, तुम्ही मला सांगा. काल कोणीतरी मला पाठवलं होतं की 9,000पेक्षा जास्त अशा जागा आहेत, इन्स्टिट्यूट आहेत, ज्यामध्ये यांनी SC, ST, OBC यांचं आरक्षण संपुष्टात आणलंय. मायनॉरिटीचं नाव दिलं आहे आणि आरक्षण संपवलंय. एक PUCला जर तुम्ही प्रायव्हेट करताय, काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सदनामध्ये बोंबा मारतात की तुम्ही प्रायव्हेटायझेशन यासाठी करताय की SC, OBC, STचा कोटा संपुष्टात येईल, तर मग दलितांच्या नोकरीचं काय होणार? अहो तुम्ही तर 9,000 इन्स्टिट्यूट मधून SC, SC, OBCचा कोटा संपुष्टात आणलाय.
आणि हा जर प्रश्न मी विचारतो आणि ही जी खान मार्केट गँग आहे ती मोदीने डावा पाय अधिकार ठेवला उजवा का नाही ठेवला या गोष्टीवर चर्चा करण्यासाठी 1 आठवडा देशाचा वाया घालवतात, पण त्यांना यासाठी वेळ नाहीये की SC ST OBCच्या आरक्षणाच्या रक्षणासाठी ते देखील आवाज उठवू शकतात. पण ते गप्प बसलेत. आणि म्हणूनच मी इतका ओरडून सांगत आहे की एक इकोसिस्टम जी त्यांच्या पापांवर पांघरून घालण्याचं काम करते आणि दुसऱ्याचं चांगलं कामही वाईट आहे हे दर्शवण्यासाठी आपली शक्ती खर्च करते आणि देशाला त्यापासूनच मी सावध करू इच्छित आहे. आणि आता जेव्हा ममता- तुम्ही सगळ्या ठिकाणी फेल झाला आहात तर त्यांनी ज्युडिशरीचा रस्ता पकडलाय. न्यायालयामध्ये जाऊन ठिय्या मांडायचा, आरडाओरड करायची आणि परिस्थितीला बदलण्याचा प्रयत्न करायचा. ही मोठी काळजी करण्यासारखी बाब आहे देशासाठी. तुमच्यात योग्यता आहे, क्षमता आहे, सगळं चांगलं आहे, लोकशाही आहे, निवडणूक लढा, पार्लमेंटमध्ये या, तुमचं म्हणणं मांडा. सरकार चुकीचं करत असेल तर त्यांना अडवा. पर्याय आहेत, पण करायचं नाहीये. वातावरण दूषित करायचं. आता ममता दिदी तर म्हणाल्या की हायकोर्टाचा निर्णय आहे आरक्षणाबाबतचा, तो त्यांना मान्य नाहीये. आता हेच म्हणत आहेत की मोदी संविधान बदलणार आहे. तेव्हा इंदिराजींनी म्हटलं होतं की मी हायकोर्टात असलेला निर्णय नाही मान्य करणार. इमर्जन्सी लादली. हे याच जातकुळीतली माणसं आहेत हो. ते लोकशाहीला मानत नाही. त्यांच्यासाठी निवडणुका ह्या लोकशाहीप्रती श्रद्धा नाहीये, तर निवडणुका सत्ता प्राप्त करण्याचा एक मार्ग आहे. त्यांची श्रद्धा लोकशाहीसाठी, मतदारांसाठी, संविधानासाठी, भारताचे कायदे व नियमांसाठी नाहीये. आणि त्यामुळेच मी जेव्हा परिवारवादाच्या विरोधात बोलतो ना, का बोलत असतो? कारण की लोकशाहीच्या प्रती जेव्हा श्रद्धा संपुष्टात येते तेव्हा तुम्हाला परिवारवादाचा आधार घेऊन चालावं लागतं. हे सगळे लोक, कोणी मला असं म्हणेल की कोणी कुठल्या कॉन्स्पिरसीमध्ये जाऊन म्हणेल की माझा मुलगा तुम्हाला सुपूर्त करतो. ही कुठली लोकशाही आहे हो? ही कोणती लोकशाही आहे? जनता जनार्दन ठरवत असते हो. त्यांच्या बाबांची कॉन्स्टिट्युएन्सी आहे. तेच तर म्हणावं लागेल. ते तर अल्बम दाखवतच आहेत. अगदी आजीपासून सुरुवात केली अल्बमला. सलाम इंडियामध्ये आपल्या बरोबर आहेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर प्रश्नांची ही शृंखला अशीच सुरू राहील. वेलकम बॅक. आपल्या बरोबर आहेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. आपण त्यांच्या बरोबर साजरा करत आहोत निवडणुकीचा उत्सव. मोदीजी, एक खूप मोठी तक्रार त्या लोकांची आहे की लेव्हल प्लेइंग फील्ड नाहीये. काही जण बेलवर आहेत, काही जण जेलमध्ये आहेत, तर लढायचं कसं? जी लोक लेवल प्लेइंग फील्डच्या गोष्टी करत आहेत, आता बघा, नाचता येईना अंगण तिकडे अशी काहीतरी म्हण आहे ना, म्हणतात ते. हो. आहे ना, अंगण वाकडं. नाचता नाचण्या जाणे येईना अंगण अंगण टेढ़ा. वाकडं. अशी एक म्हण आहे. आता पराजय तर निश्चित आहे. त्यामुळे आता प्रश्न हा आहे की इतर स्वतःचं मॉरल विक्ट्री घोषित करा. दुसरं म्हणजे ईव्हीएमला शिव्या द्या. आता तुम्ही पाहिलं असेल की 3ऱ्या चरणानंतर ईव्हीएम मैदानात आला आहे. ईव्हीएमला घेऊन रडगाणं, आकडे आधी का नाही आले, नंतर का आले. निवडणुकीच्या दरम्यान प्रत्येक आठवड्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये नवीन नवीन वाद उभे करायचे. म्हणजे खूप विचारपूर्वक केलेल्या रणनीतीनुसार भारताच्या लोकशाहीची जगामध्ये प्रतिष्ठा न व्हावी. भारताची लोकशाही अजूनही जिवंत आहेत. भारताचे मतदार अजूनही जागरूक आहेत. भारताची निवडणूक प्रक्रिया ट्रान्सपरंट आहेत. या गोष्टीवर ते प्रश्नांची वावडी उठवू इच्छित आहे, ज्यामुळे जगामध्ये, आणि ही गोष्ट काही छोटी नाही हा, याकडे खूप गंभीरतेने पाहिलं पाहिजे. आणि जो कोणी भारतावर प्रेम करत आहे त्यांनी या संकटाला ओळखायला हवं. हे केवळ फक्त ईव्हीएमच्या नावाने ओरड करून निवडणुकीचे पराजयाचे खापर फोडण्यापुरतं नसून भारताच्या लोकशाही पद्धतीवरच जगभरामध्ये प्रश्नांची वावडी उठवली जावी, हाच त्यांचा मानस असून भारताला बेअब्रू करून भारताची जगभरात बेइज्जती व्हावी, यासाठी हा सगळा खेळ आहे. आणि जर मोदीजी जिंकला
तर जगभरामध्ये जे काही आज निवडून आलेली सरकार आहेत, म्हणजे खऱ्या अर्थाने लोकशाही सरकार, या निवडणुकीनंतर भारताचा पंतप्रधान जगाच्या सिनियर कॅटेगरीमध्ये येईल. प्रत्येक ग्रुपमध्ये तो सिनियर मोस्ट असेल. लोकशाहीच्या जगामध्ये त्यांचा आतापासून तो सगळा हिशोब सुरू आहे. त्यांचे देखील ॲडवायझर आहेत ना, हे बघ बाबा, हे असं होणार, ते तसं होणार आहे, असं होणार आहे. त्याच भीतीपायी हे सगळं होत आहे. पण यामुळे देशाचं खूप मोठं नुकसान आणि लेवल प्ले फील्ड हे सगळे इलेक्शन कमिशनला शिवाय देत आहेत. आपल्या देशाची निवडणूक प्रक्रिया असं सांगते, जर एखादा व्यक्ती पार्लमेंटच्या सीटवर आहे, जर एखाद्या कॅन्डिडेटचा मृत्यू झाला, तर ती निवडणूक स्थगित होते. ठीक आहे. जर एखाद्या पार्लमेंटचा कॅन्डिडेट तो स्वर्गवासी झाला, तर ती निवडणूक स्थगित होते. त्याची तारीख नंतर सांगितली जाते. कोणी मला हे सांगेल का, की राजीव गांधी नावाची एक व्यक्ती जी पार्लमेंटच्या निवडणुकीची कॅन्डिडेट होती, त्यांची दहशतवादामध्ये हत्या झाली, त्यांची सीट रद्द व्हायला हवी होती, थांबवली गेली पाहिजे होती निवडणुकीमध्ये. पण त्यावेळेच्या इलेक्शन कमिशनने संपूर्ण देशातील निवडणुका थांबवल्या. काहीच लॉजिक नव्हतं. आणि जवळपास 21-22 दिवस दिले. त्यांची अस्थी घेऊन संपूर्ण देशामध्ये यात्रा काढण्यात आली. त्यानंतर निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. हे कोणत्या लेवलचं प्ले फील्ड आहे? देशाचं इलेक्शन कमिशन. आणि त्यानंतर ते स्वतः काँग्रेसचे कॅन्डिडेट बनून LK अडवाणीच्या विरोधात निवडणूक लढले होते. तुम्ही इलेक्शन कमिशनच्या गमजा मारता. आणि त्यामुळेच जे न्यायपूर्ण आहे ते त्यांना लेवल प्ले फील्ड नाही वाटणार. कारण की स्वाभाविक आहे, कारण की त्यांनी आतापर्यंत स्पेशल कॅटेगरी, स्पेशल फायदाच उचलला आहे. माझ्या पार्टीचे अध्यक्ष, जगातील सर्वात मोठी पॉलिटिकल पार्टी, मान्य ऑपोजिशन पार्टी आहे. 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला माझ्या पार्टीच्या त्यावेळेच्या अध्यक्षांना 7व्या-8व्या रांगेमध्ये सीट मिळत असायची. पार्टीचे अध्यक्ष. या देशाच्या कोणत्याच इकोसिस्टमला हे नोटीस करण्याची देखील फुरसत नव्हती. राजनाथजी अध्यक्ष होते. आणि मी बघितलं 15च्या वेळेस त्यांचा एक MP जो पार्टीचा अध्यक्षही नव्हता, त्याला 4थ्या-5व्या रांगेमध्ये सीट दिली होती. देशभरामध्ये वादळ आलं होतं, अपमान केला होता. म्हणजे तुम्ही किती पक्षपातीपणा करता, कोणासाठी करता हे सगळं? हा प्रश्न आहे माझा तुम्हाला. ही लोकशाही आहे का? हे आहे का तुमचं लेवल प्ले फील्ड? आणि जेव्हा आम्ही खरं बोलतो तेव्हा तुम्हाला मिरच्या झोंबतात. आणि जर का खरं बोलण्याची काही शिक्षा असेल तर ती भोगण्यासाठी हा मोदी नेहमी तयार आहे. हे बघा, त्यांना एका गोष्टीचं खूप वाईट वाटलंय, ती म्हणजे निवडणुकीच्या पूर्वी 2-2 मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकलंय. कोणी जेलमध्ये मुद्दाम टाकतं का? मला सांगा बरं. तुम्ही नोटांचे ढीग पाहिले की नाही पाहिले? त्या नोटांचे ढीग पाहून तुम्हाला काय वाटलं होतं? हे काय सगळं मेहनतीची कमाईचे पैसे आहेत का? नोटांचे पर्वत पकडले गेले आहेत. नोटांच्या ढीगच्या ढीग पकडले जावेत आणि सरकार काही नाही करणार. आणि तुम्ही म्हणाला का यार काहीतरी ऍडजस्टमेंट झाली मागच्या दाराने. तुम्ही हेच म्हणणार ना. तुम्ही दिल्लीच्या प्रत्येक मुलाचं भविष्य खराब करत आहात. प्रत्येक शाळेच्या बाजूला दारूचे गुत्ते चालू केले आहेत फक्त करप्शन करण्यासाठी. आणि न्याय प्रक्रिया काय असते हे जर कोणाला पाहायचं असेल तर सुप्रीम कोर्टाने झारखंडच्या CM साठी काल काय निर्णय दिला आहे? दिल्लीच्या एका मंत्र्यासाठी 2 दिवसांपूर्वी हायकोर्टाने काय सांगितलंय? कोर्ट देत असतो निर्णय, आम्ही नाही देत. आम्ही कोणाला जेलमध्ये पाठवू शकत नाही आणि आम्ही कोणाला जेलमध्ये ठेवू शकत नाही. हा निर्णय सर्वपणे न्यायालय करतं. आणि माझं मत आहे, जर तुम्ही रेल्वेच्या तिकीट चेकरला तुम्ही पगार देत असाल, त्याचं काम आहे ट्रेनमध्ये जाऊन तिकीट चेक करणं आणि फुकट्यांकडनं दंड वसूल करणं. त्याचं काम आहे. तुम्ही काम करणाऱ्याचं कौतुक करणार की नाही करणार? असं समजा की एखाद्या ठिकाणी हिरोईन पकडलं गेलं 1500 करोडचं, तर हिरोईन पकडणाऱ्याचं तुम्ही कौतुक कराल की नाही कराल?
जर एखाद्या गावामध्ये एखाद्या ठिकाणी जर चोरी झाली तर एखाद्या पोलिसाने मोठ्या धाडसाने त्या चोराला पकडलं तर गावातले सगळे लोक म्हणून त्याचा सन्मान करतात की नाही? ईडी 2200 करोडची कॅश पकडून आणली आहे त्यांनी. देशामधील पब्लिकने ईडीचा सन्मान करण्यात आला पाहिजे. तुम्ही ओरडत आहात म्हणजे याचा अर्थ तुमचे 2200 करोड तुमचे गेलेत. या देश मला सांगा इथे तुमच्यापैकी कोणाला दुःख आहे का 2200 करोड पकडले गेल्याचं? तुमच्यापैकी कोणाला आहे का त्याचं दुःख? ज्याला दुःख झालं तो रडतोय, तो ओरडतोय. म्हणजे 2200 करोड मध्ये त्याचं काही ना काहीतरी हिस्सा आहे. आणि त्याच्या 10 वर्षांमध्ये 34 लाख रुपये पकडले गेले होते त्यावेळेस. म्हणजे एखाद्या शाळेकरी मुलाकडनं बॅगेमध्ये घेऊन जाईल इतके. आम्ही 2200 करोड पकडले आहेत म्हणजे कमीत कमी 70 टेम्पो तरी हवेत. 70 ते भरण्यासाठी ईडी काम करत आहे. आणि माझं ॲज अ प्राईम मिनिस्टर मी 2014ची निवडणूक याच मुद्द्यावर जिंकून आलोय. देशाच्या जनतेने मला याच कामासाठी इथे बसवलं. मोदीजी, आधी असं होत नव्हतं. तुम्ही या नवीन गोष्टी सुरू केल्या आहेत. कुणीही नेत्यांना पकडत नव्हतं कधी. त्याचं ते कसं आहे, राजकारणामध्ये याचसाठी यायचे की कांड करायचं आणि देशाच्या वाचायचं. जनतेचं हेच म्हणणं आहे. तुम्ही छोट्या छोट्या लोकांना तर जेलमध्ये टाकत असता आणि मोठे मोठे खेळाडू असेच मुकाट सुटतात. आता या देशामध्ये असं होणार नाही. माझ्या बाबतीत कोणी चांगलं लिहावं यासाठी मी सरकार चालवत नाहीये. मी एखाद्या न्यूज चॅनलवर माझ्यासाठी छान हेडलाईन्स याव्यात यासाठी सरकार चालवत नाहीये. माझ्या देशातील माणसाचं आयुष्य सुधारलं जावं, माझ्या देशातून भ्रष्टाचार संपुष्टात यावा यासाठी मी सरकार चालवत आहे. मी हार घालून घेण्यासाठी नाही निघालोय. तुमच्या सरकारचं काम कसं चालतं याबाबतचा एक छोटासा व्हिडिओ माझ्याकडे आहे. त्या मोठ्या प्रमाणात वृद्ध महिला आहेत. त्यांनी तुमच्या कामाबाबत खूप वेगवेगळ्या पद्धतीने आणि हे सोशल मीडियावर अवेलेबल आहे, खूप व्हायरल झालाय. तो मी तुम्हाला एकदा दाखवू इच्छितो. मोदी जी पसंद है? अरे लीजिए, वो कहे वाली बात है. सबसे बेस्ट काम कर रहा है, सबसे उन्नति हो रहा है देश का. मोदी अच्छा नहीं का और कौन अच्छा है? इतना पार्टी आया, इतना गया, कोई देश का भलाई किया? वो जब तक रहेंगे तब तक देश चलाएंगे. खैर दिया, अच्छा लैट्रिन दी, पानी दिया, पेंशन दी, वोट देता है मेरे को. अच्छा वोट तो दोगे? वोट देंगे जरूर, प्लाज में देंगे. क्या कुछ ना मिला. अरे हम कहिए नहीं कि योगी मोदी के लिए काम हूँ कर खाना हम देखूंगा. दूसरे के वोट कहीं के नहीं, हमें खाएगा देना, पैसा देना. सच्चो? करता झूठे. घर हमारा बना दिया. अच्छा. शौचालय हमारे बना दिए. 500 रुपये पेंशन आना हमारे. और क्या भाई, माता मोदी रहेगा जब तक मेरी जिंदगी. और क्या, ऐसी सरकार तो आई नहीं जैसी सरकार है भाई. एक तर मी ह्या सगळ्या मातांचे खूप आभारी आहे की अशा मोकळ्या मनाने मला आशीर्वाद देत आहेत. पण मीडिया जगतातील माणसांनी थोडं ॲनालिसिस करायला हवं की मोठे मोठे नेते देखील इतक्या बारकाईने आणि स्पष्टपणे बोलत नाहीये जितका त्यांना अनुभव आलेली व्यक्ती बोलत आहेत. याचा अर्थ हे सत्य बोलत आहेत. हा शब्दांचा शृंगार नाहीये, हा मनातून निघालेला एक आशीर्वाद स्वरूपी प्रसाद आहे. आणि हीच माझी ताकद आहे. आणि माझ्या सरकारची जर काही विशेषता असेल तर हीच आहे लास्ट मॅन डिलिव्हरी. शेवटचा जो व्यक्ती असेल त्याच्यापर्यंत ही योजना पोहोचायला हवी. आणि मला आनंद होत आहे हे असं जेव्हा ऐकतो. मला आनंद आहे की मी हे काम करू शकलो. आणि मी त्यामुळेच आणि मी दोन्ही जर का ह्या माता आशीर्वाद देत आहेत तर तेही काम इतक्या मनापासून करतो. आणि चांद्रयान जात असेल तर तेही काम मी तितक्याच मनापासून करत असतो. मी संपूर्ण आणि सर्वांगीण विकासाच्या बाजूने आहे आणि मी प्रयत्न करत राहतो. आणि तसंही मातांचा आशीर्वाद मला नेहमीच मिळत आलाय. हे माझं सौभाग्य आहे. मोदीजी, तुम्ही नेहमी म्हणत असता की हा जो पैसा त्यांच्यापर्यंत डायरेक्ट पोहोचतोय तो डिजिटल आहे म्हणून पोहोचतोय. एस जयशंकर आपकी अदालतमध्ये आले होते. त्यांनी खूप इंटरेस्टिंग किस्सा सांगितला होता की जेव्हा वॅक्सिनेशनचं सर्टिफिकेट दाखवायचं होतं तेव्हा ते अमेरिकेमध्ये त्यांच्या मुलाला भेटायला गेले होते. तेव्हा रेस्टॉरंटमध्ये जायला लागले तेव्हा त्यांनी मोबाईलमधून दाखवलं आणि मुलांनी त्याच्या खिशातून चुरगळलेला कागद बाहेर काढला. तेव्हा त्यांना वाटलं की हा भारत आहे आणि ही अमेरिका आहे. ह्या अशा बातम्या ऐकल्या की आनंद होतो. पण पार्लमेंटमध्ये
देशाच्या सुप्रीम कोर्टामध्ये ज्यांचा धाक चालतो, अशी व्यक्ती जी खूप काळापासून वित्तमंत्री होती या देशाची, ते पार्लमेंटमध्ये या युगामध्ये असं म्हणतात, की देशामध्ये मोबाईल कोणाला माहीत आहे? इंटरनेटची काय गरज आहे? ह्या फिनटेकचं काय घेणं-देणं आहे? आणि ही गोष्ट खूप जुनी नाही सांगत आहे मी, काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आणि दुसऱ्या बाजूला माझा देश डिजिटल इंडियाच्या दिशेने G20च्या वेळेस मी पाहिलं, जगातील प्रत्येक देश मला विचारत होता, की इतकी मोठी क्रांती झाली कशी? जेव्हा लोकं आजही विदेशातून जेव्हा पाहुणे येतात, तेव्हा त्यांची एम्बेसी एखाद्या चाय टपरीवर घेऊन जातात आणि त्याला दाखवतात, की हा ऑनलाईन पैसे घेणार बघा, ऑनलाईन घेणार. भाषा समजत नाही तरीही. आणि त्यामुळेच आपल्या देशामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर कोविडच्या वेळी जगातील बहुतेक देशांनी, समृद्ध देशांनी आपल्या देशातील नागरिकांना पैसे देण्याची योजना बनवली, पण देऊ शकले नाही. त्यांच्याकडे मेकॅनिझमच नव्हतं ना. आज मी जेव्हा किसान सन्मान निधी देतो ना, ₹2,000 वर्षातून 3 वेळा, मला 30 सेकंद लागतात 11 करोड खात्यांमध्ये पैसे जमा करण्यासाठी. 30 सेकंद. आम्ही माझ्यासाठी टेक्नॉलॉजी जसा भ्रष्टाचाराच्या विरोधात लढाई लढत आहे, एकतर ह्या ज्या एजन्सीज आहेत ते आपलं काम करत असतात. त्यासोबत मीही टेक्नॉलॉजीद्वारे ट्रान्सपरन्सी आणण्याचा प्रयत्न करतोय. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. आम्ही जवळ-जवळ 38 करोड लाख करोड डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर केले आहेत 10 वर्षामध्ये. राजीव गांधी नेहमी म्हणायचे, की ₹1 दिल्लीतून निघतो तर 15 पैसे पोहोचतात. तर तो कोणता पंजा आहे, हे 85 पैसे मागत असायचा. कारण की त्यावेळेस तर पंचायतपासून पार्लमेंटपर्यंत त्यांची सत्ता होती ना. आता पंजाच्या हातात झाडू देखील आहे. तर आधी पंजा 85 पैसे काढत होता, तर आता 95 पैसे काढेल. कारण की आता सफाईची सुविधा वाढली ना त्यांची. आता त्यामुळेच तुम्ही बघा, तर त्या अनुषंगाने जर मी बघेन, तर हे 38 लाख करोड रुपये त्यावेळेच्या हिशोबाने जर गेले असते, तर जवळपास 28 लाख करोड रुपये कोणत्या तरी पंजाने मारले असते. पण आता थेट पैसा जातो इथे, त्यांच्या खात्यामध्ये जातो. तेव्हा जाऊन हे शब्द येतात. हा जो मनातला आवाज आहे ना, तो त्यामुळेच निघतो. आता त्यांनी वाटतं, की दिल्लीमध्ये त्यांचा मुलगाच बसलाय. त्याचा हात आहे. हे बघा, सरकार तर आधी सुद्धा होती, ब्युरोक्रेसी सुद्धा हीच होती, सिस्टम देखील हीच होती. तर मग तुम्ही असं काय बदल केलात, की आता हा पैसा थेट जात असतो, या वृद्ध माता ह्या अशा गोष्टी बोलत आता असतात? सर्वात मोठी गोष्ट ही आहे आपल्या देशामध्ये, आतापर्यंत जे पंतप्रधान झाले होते, ते जास्त करून केंद्राच्याच राजकारणाचा भाग राहिले होते. खूप कमी पंतप्रधान आहेत, जे राज्यामधून काम करून तिथे आले होते. आणि जे झाले होते देखील ते खूप कमी वेळेसाठी त्यांना संधी मिळाली होती. मी देशाचा पहिला असा पंतप्रधान बनलो आहे, ज्याने खूप वर्षांपर्यंत लाँगेस्ट टेन्युअर आहे माझ्या राज्यामधला आणि एका चांगल्या राज्याचा. खूप वर्षांपर्यंत मुख्यमंत्री होतो मी. आणि तोही असा एक मुख्यमंत्री जो खूप काम करणारा व्यक्ती आहे. म्हणजे खिसे थैला भरणारा मुख्यमंत्री नाहीये. बदल आणि व्हिजनसह काम करणारा मुख्यमंत्री. एकतर माझ्याकडे तो अनुभव आहे. एकतर तो अनुभव आणि एक छोटंसं काम केलं होतं. बहुतेक मी पहिल्यांदाच मीडियासमोर हे सांगत आहे. मी जेव्हा थोडा जास्त वेळ घेईल तर चालेल हो, ना? हो, हो, म्हणजे नक्कीच. नाहीतर तुमचे प्रेक्षक नंतर कंटाळतील. नाही, नाही, हे तर बघा, तुम्ही काय तुम्ही सांगा तुम्हाला कंटाळणार कंटाळा का? येईल का? मी दोन अनुभव सांगू इच्छितो, ज्यामुळे तुमच्या लक्षात येईल की काम कसं होतं आणि कसं करायला हवं. अचानक मला मुख्यमंत्री बनवण्यात आलं 7 ऑक्टोबर 2001ला. मी कधी एम-एल-एही झालो नव्हतो. मी कधी पोलीस स्टेशनही पाहिलं नव्हतं. मला हे सरकार वगैरे त्याची काही समज नव्हती. ही फॅक्ट आहे माझ्या आयुष्यातली. अचानक मुख्यमंत्री झालो होतो.
तेव्हा भूकंप आला होता तिकडे. भूकंप झाल्यानंतर काही महिन्यातच मला हे पद मिळालं होतं. मी शपथ घेतल्यानंतर लगेच भूकंपग्रस्त भागामध्ये गेलो होतो. कारण त्या शतकातला जगातला सर्वात मोठा भूकंपापैकी एक होता. अ, मी बघितलं होतं की लोकं तसे 7-8 महिने झाले होते भूकंप होऊन तक्रारी करत होते. परिस्थिती मला काही दिसत नव्हती, काही बदल झालेला. तर मी बघितलं की मी परत आलो. मी माझ्या अधिकाऱ्यांची मीटिंग घेतली. मी त्यांना विचारलं की "भाई कसे काय आहात? पुढे कसं काय करायचं या भूकंपाचं?" तर त्यांनी मला सांगितलं की "सर मार्च महिन्यापर्यंत हे असं होईल, मार्च महिन्यापर्यंत ते तसं होईल, मार्च महिन्यापर्यंत तर." मी त्यांना म्हटलं की "तुमच्या डोक्यामध्ये हे जे फायनान्शियल इयर घुसलं आहे ना, देश त्याच्यावर नाही चालत आहे." माझं माझं पहिलं भांडण त्याच्यावर झालं. मी सांगितलं डोक्यातून हे फायनान्शियल इयर काढून टाका बरं तुम्ही. मार्च महिना काढून टाका बरं. 26 जानेवारीला जेव्हा 1 वर्ष पूर्ण होईल, जगभरातील मीडिया कच्छ भुजमध्ये येईल. त्या दिवशी जेव्हा हे सगळं बघतील, तेव्हा त्यांच्यासमोर बोर्ड घेऊन उभे राहू नका, की मार्च महिन्यापर्यंत आमची ही योजना होईल. मला तुम्ही हे सांगा, डिसेंबरच्या एंडपर्यंत तुम्ही काय करणार आहात? सगळा कार्यक्रम प्रिपोन्ड करा. तेव्हा अधिकाऱ्यांना वाटलं, की ह्या माणसाला नक्कीच अक्कल आहे बरं का. तेव्हा मी म्हणालो, तेव्हा बहुतेक 43 ब्लॉक्स असे होते, जे भूकंपग्रस्त होते. तेव्हा मी अधिकाऱ्यांना सांगितलं, की सगळे सचिव एक-एक ब्लॉकमध्ये जाईल. फ्रायडे, सॅटर्डे, संडे तो तिथेच राहील, भूकंपग्रस्त भागामध्ये. मंडेला संध्याकाळी मी मीटिंग घेईल रिव्ह्यू घेण्यासाठी. आणि ज्या ब्लॉकमध्ये तुम्ही जाल, तुम्ही ते डोक्यात ठेवून चला, की तुम्ही त्या ब्लॉकचे चीफ मिनिस्टर आहात. तुम्हीच चीफ मिनिस्टर आहात. करून या मी त्यांना सांगितलं. आता हे सगळे गेले. ते परत आले आणि मीटिंग घेतली. म्हणाले, "साहेब हे होऊ शकत नाही." मी विचारलं, "का?" "अरे म्हणे आमचे नियम असे आहेत." मी विचारलं, "नियम कोणी बनवले?" ते म्हणाले, "आपणच बनवले." "का?" "एअर कंडिशन कॅबिनमध्ये बसून बनवले होते." जमिनीवर जेव्हा काम करून आले, तेव्हा समजलं, की सरकारने बनवलेले नियमच जनतेच्या विरोधात आहेत. मी म्हणालो, की तुम्ही तुमचे ब्लॉकचे सीएम आहात. आता तुम्ही मला सांगाल, की माझा सीएम कसा काम करतो ते तुम्ही मला सांगा. त्यांनी मग सगळे नियम बदलले, रेग्युलेशन्स बदलले. त्यांना समजलं, की आता प्रॅक्टिकल व्हावं लागेल. आणि मी खरं सांगतो तुम्हाला, डिसेंबर एंडपर्यंत इतकं चांगलं काम झालं आणि मी जानेवारीमध्ये दिल्लीमध्ये येऊन प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. मी दिल्लीमध्ये जगातील सगळ्या एम्बॅसीजला बोलावलं होतं. कारण की जगातल्या सगळ्या देशांनी मदत केली होती गुजरातला. आणि मी बघितलं 22 जानेवारीपासूनच जगभरातील मीडिया तिथे येऊन पोहोचली होती. आणि तुम्ही मीडियामध्ये बघू शकता, कौतुकाशिवाय दुसरं काही नव्हतं. फक्त आणि फक्त कौतुक करत होते. तर गव्हर्नन्सला कसं तीच ब्युरोक्रसी, तेच नियम, तेच सगळं. आणि त्यानंतर मी जेव्हा इथे आलो तेव्हा मी काम केलं त्याबद्दलही सांगतो. मी सगळ्या सचिवांची मीटिंग घेतली. ही सगळी मोठी-मोठी माणसं आहेत. माझ्यासारख्या तर 100 नेत्यांना यांनी पाहिलं आहे. काही जण तर अशी आहेत, की त्यांनी 2-2, 4-4 पंतप्रधान पाहिले आहेत. त्यांच्यासाठी तर हे सगळं अगदी शेव रेवड्यासारखं आहे. हे सत्य परिस्थिती आहे. तर मी मीटिंग बोलावली. मी म्हटलं, की भाई आता एक काम करायचं. तुम्ही सगळे जेव्हा मसुरीवरून निघाला असाल, पहिली पोस्टिंग जेव्हा तुमची झाली असेल, आय-ए-एसचा ते घरामध्ये माहिती आहे ना, एकदम आय-ए-एस झालं वगैरे, तर मी म्हणालो पहिली नोकरी जिथे केली होती, एखादा छोटा एरिया असेल जिथे तुम्हाला पाठवलं गेलं असेल. मी म्हणालो तुम्ही तिथे परत जा. त्याच गावामध्ये जा. जमलं तर संपूर्ण कुटुंबाला घेऊन जा. आणि त्यावेळेस कुठे राहत होता, ऑफिस कसं होतं, त्यावेळेस गाव कसं होतं, हे सगळं तुम्ही तुमच्या कुटुंबाला दाखवा. खर्च सरकार करेल. आणि येऊन मला सांगा, की तुम्ही तिथून इथपर्यंत पोहोचलात. पण ज्या गावाला सोडून आलात ते कुठे आहे? मला कोणती शाळा घ्यावी लागली नाही. सगळ्यांनी येऊन मला सांगितले, की साहेब आमचे डोळे उघडले. आम्ही 30 वर्षांपूर्वी जिथे गेलो होतो, तिथे तर परिस्थिती अजून तशीच आहे. आमचं आयुष्य तर बदललं. आमची मुलं तर विदेशात जाऊन आली. ते तिथेच आहेत. मी विचारलं, "कोणी बनवले हे नियम?" तर मी त्यांना जाणीव करून देतो. मी त्यांना मोटिव्हेट करत असतो. म्हणूनच सरकारही तेच, ऑफिसही तेच, फाईलीही त्याच, कायदाही तोच, नियमही तोच. पण जर थोडी पद्धत बदलली, तर परिस्थिती बदलली जाऊ शकते आणि मी ती बदलत आहे. माझा पहिला अनुभव दिल्लीमध्ये ब्युरोक्रसीला जेव्हा आलो जेव्हा मी पंतप्रधान जनधन योजना घेऊन आलो होतो.
आणि मी ठरवलं की आता बँकांचं नॅशनलायझेशन झालं पाहिजे. गरिबांसाठी बँकेचे दरवाजे उघडण्यासाठी इंदिराजींचं यांचं भाषण तुम्ही ऐका. सगळ्या बँकांना त्याने एका रात्रीत जप्त केलं होतं. मी इथं बघितलं की 50% देशातील लोकं अशी आहेत, की ज्यांनी बँकाचा दरवाजाही पाहिला नव्हता. आणि ते कोण आहेत? एस-सी, एस-टी, ओ-बी-सी समाजातीलच आहेत. मी म्हणालो प्रत्येकाचं अकाउंट मला उघडायचं आहे. तर सगळ्या बँकांनी मला सांगितले त्यामध्ये काहीतरी पैसे टाकायला हवेत. मी त्यांना सांगितलं त्यांच्याकडे पैसेच नाहीयेत. मी सांगितलं पैशाविना काढायचं आहे. मग ते म्हणाले स्टेशनरीचा खर्च होईल साहेब. मी म्हणालो स्टेशनरीचा खर्च आम्ही सरकारी बजेटमधून देऊ, पण मला खाती उघडायची आहेत. मी म्हणालो साहेब आपण घोषणा करूया की जे कोणी येतील ते, मी म्हणालो की जो येईल नाही, शोधायचं आहे. ज्याचं खातं नाही उघडलं त्याच्या घरी जायचं आहे, शोधून काढायचं. असं मी सगळं सांगितलं. आमचे अरुण जेटलीजी फायनान्स मिनिस्टर होते. ते इथेच तुमच्या इथे लहानाचे मोठे झालेत. त्यामुळे त्यांचं जग तर वेगळंच होतं. तर ते म्हणाले की मोदीजी सगळं खालपर्यंत. मी म्हणालो नाही असं नाही जमणार. प्रत्येक आठवड्याला मीटिंग घेणार. मी म्हणालो की तुम्हालाही बसावं लागणार. आणि जवळपास 30-40 अधिकाऱ्यांना प्रत्येक आठवड्याला बोलवायचो आणि विचारायचो सांगा किती अकाउंट ओपन केले? कोणत्या बँकेमध्ये किती? ते बोलायचं प्राईम मिनिस्टर असं कसं करू शकतो? मी म्हणालो हा प्राईम मिनिस्टर असाच करतो. आणि आयुष्यात पहिल्यांदा भारत सरकारच्या अधिकाऱ्यांनी हे समजलं की काम करणाऱ्या सरकारचा अर्थ काय असतो ते. आणि मग मी बँकेतील अधिकाऱ्यांशी बोलणं केलं. मी एका ब्रँचला फोन करत असायचो की सांगा इतकं काम का संथ चाललंय तुमच्या इथे? कोणी चांगलंच केलं तर त्याला फोन करायचं. अरे वा वा किती मेहनत घेतली. तुमच्या विभागातील सगळे अकाउंट ओपन झाले. कसं काय केलं तुम्ही? मी जवळपास 3 महिने त्यांचा पाठलाग करत होतो आणि आज मला अभिमान आहे. माझ्या देशातील प्रत्येक गरीबाचं बँकेत अकाउंट आहे. आणि त्यामुळेच हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर होत आहे हो. आणि जर ते नसतं, अच्छा जेव्हा मी आधी खाती उघडायला सांगायचो तेव्हा लोकांना वाटायचं की यार मोदींच्या डोक्यात कोणीतरी भरवलं असणार आहे. पण त्यांना काही माहित नाही की मोदीचं डिझाइन खूप लांबवर असतं. त्यावेळेस फक्त मी खाते उघडायचो. आज मी त्यांचं आयुष्य बदलत आहे त्याच माध्यमातून. आज लाखो कोटी रुपये बँकेमध्ये जमा आहेत त्यांच्या नावावर. जे कधी काळी घरामध्ये धान्याच्या डब्यामध्ये लपून ठेवायचे पैसे आणि कधी पतीच्या सवयीमुळे हे जे दिल्लीसारखी एखादी सरकार असेल, एखाद्याला दारू पिण्याची सवय लावली असेल, तो तिथून पैसा चोरून घ्यायचा. तर मी कित्येकांचं आयुष्य वाचवलंय. त्यांनी तर चांगलंच केलं होतं की एका बाटलीवर एक बाटली फ्री. त्याचं कारण होतं की प्रत्येक बाटलीवर पैसे कमिशन मिळायचं त्यांना. त्यांचा भ्रष्टाचार बाटलीमुळेच होता. आणि त्यामुळे त्यांना फ्री द्यायला त्याचं कमिशन तर ठरलेलं होतं ना. ते म्हणतात की बाकीच्या ठिकाणी तर नोटांचे बंडल सापडतात. माझ्या इथे तर एक फुटकी कवडी सुद्धा नाही त्याचं सापडली. कसं आहे की अधिकारी राहिले होते ते आधी. त्यांना माहिती सरकार कशा प्रकारे काम करतं. त्यामुळे त्या प्रकारे त्यांची विल्हेवाट लावली असणार. जो चोर अनुभवी चोर असतो त्याला सगळ्या गोष्टी माहीत असतात. ज्याने सरकारमध्ये काम केलेला अधिकारी असेल त्याला माहीत असणार की ईडी अशी येईल, सीबीआय इकडनं येईल आणि ह्या सगळ्या गोष्टींना व्यवस्थित ठेवा आणि काही प्रॉब्लेम होणार नाही. हा सगळा विचार केला जातो. जसे तुम्ही लोक आहात इतक्या वर्षांपासून. कोणता पॉलिटिकल लीडर आला की तुम्ही आरामात ठरवू शकता की हे असं करायचं. आम्ही प्रश्न विचारतोय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना. तुमचा हा जोश असाच कायम राहू द्यात आणि या प्रश्नांची आणि उत्तरांची शृंखला अशीच सुरू राहील. घेऊया एक छोटासा ब्रेक. वेलकम बॅक. आपल्या बरोबर आहेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपण त्यांना विचारत आहोत प्रश्न त्यांच्या 5 वर्षांच्या कार्यकाळाबद्दल. जनतेमधून 2-3 प्रश्न आपल्याकडे आले आहेत. सुधीर सेठ यांचा हा एक प्रश्न आहे. सुधीर सेठ, माझा प्रश्न आहे जे तुमच्या कुटुंबातले सदस्य NRI जे बाहेर राहत आहेत त्यांचं सारखं आम्हाला विचारणं होतं की इतक्या जास्त इन्फ्लेशनला कसं कंट्रोल केलं इंडियाने पोस्ट कोविड आणि इतक्या वॉर्सच्या नंतर सुद्धा. काय ते म्हणतात? असं विचारतायत की जे दुसरे देश आहेत जिथे जे लोक राहतात ते यांना विचारतायत की दादा आमच्याकडे इतकी महागाई आहे युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये, मग मोदीजींनी हे सगळं कसं कंट्रोल केलं आहे? त्याचं कसं आहे की मी जेव्हा कोविडच्या वेळी मी खूप लोकांना भेटत असायचो. कोविडच्या वेळी व्हिडिओ कॉन्फरन्सने संपर्क साधायचो. तर मी जगभरातील नोबेल प्राइज विनर जे आहेत अशा मोठ्या-मोठ्या लोकांना मी विचारायचो की आता परिस्थिती कसं काय वाटतं तुम्हाला ह्या? आणि तुम्ही बघितलं असेल की लोक जे आज उद्योगपतींना शिव्या देत आहेत, त्याच लोकांनी कोविडच्या वेळी विधान केलं
की तुम्ही उद्योगांना पैसा द्या. त्यांचीच विधानं आहेत. त्यांची थेअरी होती की नोटा छापा आणि नोटा वाटा, नाहीतर देश वाचणार नाही. आता हे अकॅडमिक जगतातील इकॉनॉमिस्ट लोक जे आहेत, नोबेल प्राइज जिंकलेले व्यक्तीसुद्धा मला येऊन भेटायचे. मी म्हणालो, "मी असं काही करणार नाही. ना मी नोटा छापणार आहे, ना मी नोटा वाटणार आहे." एक निर्णय मी बहुतेक संपूर्ण जगामध्ये एकटाच व्यक्ती असेल, इतका मोठा कठोर निर्णय घेतला. मी म्हणालो, "जर वाटायचं असेल तर धान्य वाटेल, माझ्या गरिबाच्या घरातील चूल जळत राहील. तो उपाशी राहता कामा नये, बाकी सगळं मी सांभाळेन." मग मी MSMEsला सांगितलं, "बँकेतून तुम्हाला क्रेडिट देण्याची मी व्यवस्था करतो. तुम्ही बँकेतून क्रेडिट घ्या आणि तुमची ताकद दाखवा तुम्ही. मी तुम्हाला एक संधी देईन." आणि त्या सगळ्या गोष्टींचा एक कम्युनिटी इफेक्ट असा झाला आपल्या इथे, की जर नोटा वाटल्यामुळे जी इन्फ्लेशनची परिस्थिती झाली असती, माझा देश त्या भानगडीमध्ये पडला नाही. अचानक नाही झालंय हे. एकामागे एक पाऊल उचलली गेली आहे, हा त्याचा परिणाम आहे. आणि ह्या पावलांच्या मागे कोणताही अकॅडमिक इकॉनॉमिस्ट माझ्या कामी नाही आला. माझा 13-14 वर्षांचा मुख्यमंत्री म्हणून जो काम करण्याचा अनुभव आहे, तो माझ्या कामी आला. मी बहुतेक तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे ऐकून, हिंदुस्थानामध्ये कदाचित नॅशनल लेव्हलला मी असा एकटाच लीडर आहे, कदाचित, मी कदाचित म्हणतोय, ज्याने या देशातील कमीत कमी 90% जिल्ह्यांमध्ये रात्रीचा मुक्काम केलाय. या देशाच्या 90% जिल्ह्यांमध्ये रात्रीचा मुक्काम केलेला व्यक्ती आहे मी. गोधडीवर झोपलेला व्यक्ती आहे मी. म्हणूनच मला मातीशी जोडलेल्या गोष्टींची समज आहे. आणि इथे माझ्याकडे इन्फॉर्मेशनचे रिसोर्सेस आहेत. आणि या सगळ्या एकत्रित करून मी जेव्हा ठरवतो, तेव्हा त्यामधून एक पॉलिसी बाहेर येते. आणि त्याचाच परिणाम आहे की आज इंदिराजींच्या काळी सर्वात जास्त इन्फ्लेशन होतं आपल्या देशामध्ये. मनमोहन सिंग यांच्या काळात आजच्यापेक्षा जास्त इन्फ्लेशन होतं. इतकंच नाही, लाल किल्ल्यावरून पंडित नेहरूंचं एक भाषण ऐकलं. तुम्ही जर युट्यूबवर जाल बघाल तर तिथे इच्छा असेल गुगलवाले जे विद्यार्थी आहेत ना, त्यांनी जरा युट्यूबवर जाऊन पाहावं. तिकडे पंडित नेहरू यांचं लाल किल्ल्यावरचं भाषण आहे. आणि लाल किल्ल्यावरील भाषणामध्ये तसं तुम्ही इंदिराजींचं भाषण ऐका, नेहरूजींचं ऐका, राजीवजींचं ऐका, मनमोहन सिंग यांचं ऐका. या सगळ्यांच्या भाषणामध्ये एक गोष्ट कॉमन आहे. एक गरिबी हटवा, दुसरं महागाई. या सगळ्याच्या भाषणामध्ये लाल किल्ल्यावरून. आणि कारण काय दिलंय नेहरूजींनी? नेहरूजींनी हे कारण दिलंय की महागाई खूप आहे, मला माहीत आहे तुम्हाला त्रास होत असणार आहे, पण तुम्हाला माहीत आहे नॉर्थ कोरिया आणि साऊथ कोरियामध्ये लढाई सुरू आहे आणि त्यामुळे आपल्याला थोडंसं महागाईची झळ पोहोचत आहे. हे त्यावेळेस त्यांचं भाषण होतं. तेव्हा जगामध्ये ग्लोबलायझेशनची परिस्थिती कुठेच नव्हती. नॉर्थ कोरिया आणि साऊथ कोरियाच्या युद्धामध्ये भारताचं काही घेणं देणं नव्हतं. असं असूनही भारतामधील महागाईचं खापर फोडलं होतं नॉर्थ कोरिया साऊथ कोरियामधील लढाईवर. नेहरूजींचं भाषण अवेलेबल आहे. मी असाच अंदाज म्हणजे नाही बोलत आहे. आता ज्या सगळ्या लढाया सुरू आहे त्याचा फूड, फर्टिलायझर आणि फ्युएल या तिघांवर सरळ परिणाम होतो. असं असून देखील आज जगामध्ये युरियाची गोणी 3,000 रुपयाला विकली जाते, पण माझ्या देशातील शेतकऱ्याला 300 रुपयापेक्षा पण कमीमध्ये मिळते. तर आम्ही प्रत्येक गोष्टीला तशा प्रकारे सिस्टमॅटिकली कंट्रोल केलं आहे. त्याचा हा परिणाम आहे की देशात ब्लॅक मार्केटिंग चालू नाहीये. देशात स्कॅर्सिटीची समस्या निर्माण झाली नाहीये. अगदी योग्य पद्धतीने चालवत आहोत. हे सगळं इतक्या शिव्या घालत आहेत, पण तर लागत नाहीयेत. लागत नाहीत कारण की जुनेच डायलॉग बोलत आहेत ना हे. जर तुम्ही जुन्या डायलॉगवर नवीन पिक्चर बनवाल तर नाही चालणार ना हो. उगाचच मेहनत करत आहात तुम्ही. आज आमच्या बरोबर आहेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. तुमचा हा जोश असाच टिकून राहू द्या. भेटूयात छोट्याशा ब्रेक नंतर. वेलकम बॅक. आज आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून त्यांच्या 5 वर्षांच्या कार्यकाळाचा संपूर्ण हिशोब मागत आहोत.
आपण फायनल राऊंडमध्ये आहोत आता फक्त 2-3 मिनिटांमध्ये. एक प्रश्न राजेंद्र टिकिया यांचा आहे. भारताचं राजकारण जे आतापर्यंत पाहिलंय, ज्यामध्ये सोनिया गांधी जे करत आहेत ते राहुल गांधींसाठी करत आहेत. लालू प्रसाद यादव जे करत आहेत ते तेजस्वी यादवसाठी करत आहेत. असंच शरद पवार, ममता बॅनर्जी हे सगळेच नेता मंडळी आपलं कुटुंब, आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी करत आहेत. तुम्ही जितकी जास्त मेहनत, तुमच्या मेहनतीचे कौतुक तर तुमचे विरोधी सुद्धा करतात. आम्हाला तर हे जाणून घ्यायचं आहे की तुमच्या मागे पुढे तर कुणीच नाहीये. मग तुम्ही इतकी मेहनत कोणासाठी करताय? हे बघा, मला असं वाटतं की प्रत्येक जण जो कोणी राजकारणामध्ये आहे, आता जितक्या पक्षांची तुम्ही नावं घेतलीत, हे पक्ष असे आहेत की ज्यामध्ये 3 गोष्टी कॉमन आहेत या इंडिया अलायन्समध्ये आणि त्यांना एकत्र येण्याचं हे कारण देखील आहे. हे हाडाचे सांप्रदायिक आहेत, हे हाडाचे जातीयवादी आहेत आणि हाडाचे परिवारवादी आहेत. आता हिंदुस्थानामधील प्रत्येकाच्या मनात हाच प्रश्न येतो. काही जण वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारतात की इतकी एनर्जी तुम्ही कुठून आणता असं विचारतात. काही जण बोलतात कशाला इतकी मेहनत घेतात बाबा, कशाला मरताय 8-10 वर्ष झालीत. मला एक नेता भेटायला आले होते एकदा. खूप मोठे लीडर आहेत ते. पहिल्या टर्ममधील माझं शेवटचं 5वं वर्ष होतं. म्हणाले की मोदीजी आता तुम्ही पंतप्रधान झालात. आता यापेक्षा अजून काय होणार आहे या जगामध्ये? इतकी मेहनत कशाला करत आहात? असं ते म्हणाले होते. कारण की त्यांना एकाच प्रकारच्या विचारांनी या देशाचं राजकारण चाललं होतं ना. मला असं वाटतं की सगळे लोकं काम करत आहेत. मीही काम करत आहे. ते देखील आवश्यकतेनुसार मेहनत घेत आहेत. मीही माझ्या आवश्यकतेनुसार मेहनत करत आहे. ते देखील त्यांच्या कुटुंबासाठी काम करत आहेत. मीही माझ्या कुटुंबासाठी करत आहे. त्यांच्या कुटुंबामध्ये 5-6 माणसं आहेत. तर त्यांना 5-6 लोकांसाठी मेहनत करावी लागते. तर तेवढ्या तासासाठी ती मेहनत चालून जाते. पण माझ्या कुटुंबामध्ये 140 करोड आहेत. त्यामुळे मला जास्त मेहनत करावी लागते. जर माझ्याही कुटुंबामध्ये 5-6 जण असते, तर मलाही काही जास्त करायची गरज नाही. इकडनं तिकडं 2-4 इंटू दिले तर राजा सर मला चहा पाजला असता, माझं काम भागलं असतं. पण मी माझ्या 140 करोडच्या कुटुंबियांसाठी जगत आहे आणि त्यासाठीच मी मेहनत देखील करत आहे. त्यांचं आयुष्य, त्यांची स्वप्न आणि मी म्हणत असतो, तुमची स्वप्न हा माझा संकल्प आहे आणि माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा तुमच्यासाठी आहे. माझा प्रत्येक क्षण देशासाठी आहे. त्यामुळेच मी म्हणत असतो की 24/7 फॉर 2047. मोदीजी, एक कारण की निवडणुकीची वेळ आहे, वेगवेगळ्या पद्धतीचे प्रेडिक्शन्स आणि दावे केले जात आहेत. काय काय दावे केले आहेत लोकांनी ते मी तुम्हाला दाखवतो. हा माझा शेवटचा प्रश्न असेल. चुनाव ज्यादा से ज्यादा स्टेट्स में खत्म हो गया है. पिछले 4 फेजेस के परिणाम साफ है और नरेंद्र मोदी जी चुनाव हार रहे हैं. आने वाला दिन में तो बोलना है कि मोदी बाबू का सरकार को एक्सपायरी डेट हो गया है. जो 74 की बातें करते थे, अब उन्हें सोचना पड़ेगा कि उनका खाता कहां खुलेगा. एक के अलावा मुझे नहीं लगता कोई खाता खोल पाएंगे. आम आदमी पार्टी के 7 सांसद भारी बहुमत से जीत रहे हैं. हमारे जितने भी सर्वे आ रहे हैं, यामध्ये फक्त एकच प्रॉब्लेम आहे. हे 2019चे व्हिडिओज आहेत. तुम्ही एक चांगलं काम केलं की तुम्ही 2019चे व्हिडिओ आणलेत. मी तर म्हणतो की 2014 मधले पण आणा, हेच डायलॉग्स मिळतील. 2019 मध्ये आणले तर हेच डायलॉग ऐकायला येतील आणि 2024 मध्ये पण हेच डायलॉग सुरू आहेत. आणि जनतेने देखील त्यांचा स्वभाव जसाच्या तसाच ठेवला आहे. यांच्या बोलण्याचा काहीही प्रभाव त्यांच्यावर पडत नाहीये. आणि निराश तर आहेत. आधी ते म्हणायचे मोदी 400चा आकडा पार कसा करू शकतो? याचा अर्थ असा की ईव्हीएम मध्ये नक्कीच काहीतरी गडबड आहे. आता मी त्यांना विचारतो, तुम्ही हा आकडा कुठून देता? तुम्ही आता कोणत्या ईव्हीएमला पकडलाय सांगा बरं? आता बघा, त्यांना तुम्ही बघितलं असेल की अतिशय क्रिटिकल पेशंट जरी आला तरी डॉक्टर म्हणतात की काळजी करू नका, काही नाही होणार. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांना थोडं पळवण्यासाठी
मीडियामध्ये बोलण्यासाठी काहीतरी करावं लागेल ना. नाही आता तुम्ही इतकंही नाही करू शकणार तर मग आता प्रॉब्लेम आता 4 जून नंतर बिचारा टेन्शन मध्ये येणारच आहे. तोपर्यंत थोडं जगू द्या ना त्यांना. 4 जून पर्यंत नाही. आता तुम्ही म्हणालात की 2047 पर्यंत. ते म्हणाले की मोदीजींनी खूप लांबचा कार्यक्रम बनवलाय, हे तर कुठेच जाणार नाहीये 47 असं पर्यंत. आहे की माझं अजूनही असं मत आहे की ईश्वराने मला कोणत्या तरी एका विशिष्ट कामासाठी पाठवलंय. परमात्म्याने माझ्यासाठी कोणत्या तरी हेतूसाठी मला पाठवलं आहे. नाहीतर मी जिथून आयुष्याला सुरुवात केली होती तिथून येण्याचं काही लॉजिकच समजत नाहीये. कोणताच रस्ता नाही जो मला इथे घेऊन जाईल. ईश्वरानेच मला हे काम करण्यासाठी सांगितलं आहे, मला पाठवलं आहे आणि माझं मार्गदर्शनही परमात्मा स्वतःच करत आहेत. मला मार्ग देखील स्वतः परमात्मा दाखवत आहेत. परिश्रमाची, पुरुषार्थाची, पराक्रमाची जी स्फूर्ती आहे ती त्या परमात्म्याच्या कृपेमुळेच मला मिळत आहे आणि त्याच अनुषंगाने मी काम करतो. मला हे नक्की माहीत आहे की विकसित भारत 2047 पर्यंतचं टार्गेट हे देखील ईश्वराने माझ्याकडनं करवून घेतलंय आणि जोपर्यंत पूर्ण नाही होणार मला वर नाही बोलणार. आणि जगामध्ये आज दुसरी कोणतीच जागा नाही माझ्यासाठी, इथेच आहे. कारण की हिंदुस्थानाला जगासाठीही काहीतरी करण्याचा देशाचा, जर तुम्ही विवेकानंद वाचले असतील, श्री अरविंद वाचले असतील, भारत हा फक्त एक देश नाही आहे. भारत हा एक उदात्त हेतू असणारा देश आहे आणि विश्व कल्याण त्याच्याच हातून होणार आहे. मोदीजी तुमच्यासाठी एक प्रेक्षकाने 4 ओळी लिहून पाठवल्या आहेत. त्यांनी लिहिलंय की मैं दिया हूं, मेरी दुश्मनी तो अंधेरों से है, हवाएं खामखा मेरे खिलाफ हैं. मैं दिया हूं, मेरी दुश्मनी अंधेरों से है, हवाएं खामखा मेरे खिलाफ हैं. हवाओं से कह दो आजमा के दिखाएं, बहुत दिए बुझाए हैं, एक दिया जला के दिखाएं. मी खूप खूप आभारी तुम्हा सर्वांचा. खूप धन्यवाद. जे लोक पंतप्रधान मोदी यांच्या बोलण्याने कन्व्हिन्स आहेत त्यांनी कृपया उभं राहून हात वर करून टाळ्या वाजवून त्यांचं समर्थन करावं.